both important things in that phone. तर श्री गणेशजी V11 संघाला योगेश चौधरींना नम्र विनंती असेल आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि 2 फलंदाज पण लवकरात लवकर तैनात करायचे आहेत खेळपट्टीवर देवा प्रतिष्ठान संघ. यानंतर मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझा साथी समालोचक सूरज पाटील याला. आणि एक जबरदस्त जुजबी फाईट मात्र पाहायला मिळाले. श्री गणेश जी11 वाडा वर्सेस देवा प्रतिष्ठान या 2 संघातील एक जबरदस्त सामना, रफ अँड टफ सामना बघायला मिळेल. काय रफ अँड टफ मॅच. बघूया सामना सुरुवात दरम्यान क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे श्री गणेश 11 वाडा वर्सेस देवा प्रतिष्ठान. हा सामना आपण पाहतायत. जरा पाण्याची बॉटल कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायची. मला घाई करायची आहे. श्री गणेश जी 11 वाडा या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीला माता आमंत्रित केलंय ते देवा प्रतिष्ठान या संघाला. थँक्यू. निखिलजी जरा एक ग्लास पाठवून दिला तर बरं होईल. दरम्यान रफ अँड टफ मॅच नक्कीच आपण पाहता कडक सामना होतो. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो ओके. आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं मानलं जाईल. 2 षटकं पहिली पॉवर प्लेची आणि या 2 षटकांमध्ये 12च्या सरासरी गेला तर नक्की 24 धावा आणि त्यानंतर मात्र पुढील 6 षटकांमध्ये 10च्या सरासरी 60 धावा. अशा विद्यमाने म्हटलं तर 75च्या वर 75 प्लस धावसंख्या जाऊ शकते. त्या विद्यमाने जर पाहिलं तर षटकार चौकार 48 चेंडूमध्ये जर 5 षटकार बसले आणि सिंगल डबल अशा 8 ते 10च्या सरासरी गेलात तर नक्की धावसंख्या 90 प्लसनी जाऊ शकते. बघूया 48 चेंडूमध्ये 5 षटकार देवा प्रतिष्ठानकडनं 10 फलंदाजांकडनं कोण खेचणार आणि याच 48 चेंडूमध्ये 5 विकेट घेऊन दबाव ठेवण्याचा प्रयत्न कमीत कमी या 4 षटकांमध्ये कुठला गोलंदाज करणार तो श्री गणेशजी 11 वाडा संघाकडनं. हे खरं तर टेनिस क्रिकेटचं कटिबद्ध सूत्र मानलं जात आहे. बघूया ज्या पद्धतीनं क्रिकेट ज्या पद्धतीनं जोशाने खेळण्याचा त्याचबरोबर बुद्धीने खेळ सुद्धा मानला जातोय. द गेम ऑफ द क्रिकेट ग्लोरियस अनसर्टन्सी. हॅलो 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 माईक चेक. हॅलो. दरम्यान सामना सुरुवात यावेळेस मात्र आपण पाहताय तर एक जुजबी फाईट आपण पाहताय. एक इंटेलिजंट क्रिकेट त्याचबरोबर टेरिफिक टेम्परामेंट ज्यावेळेस असतं त्यावेळेस क्रिकेट मात्र प्रगतीपथावर जात असतं. सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकिंगला फलंदाज यावेळेस पाहतोय आपण देवा प्रतिष्ठानकडनं अमित. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज सागर. दोन्ही बिग हिटर. जसा वेळ तसा खेळ. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहिलं तर श्री गणेश 11 वाडा संघाकडनं शोएब. बॉलिंग मार्कवर
6 चेंडू पॉवर प्लेचं सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आणि गॅप काढून आणि सर्कल वरनं मात्र चौकार आणि षटकार खेचायला नामी संधी. खरं तर सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक 2च पाहायला मिळत आहेत. बघूया शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, त्याच्यानंतर कव्हर पॉईंट, स्लीप एक पाहायला मिळते. दरम्यान सामन्याला सुरुवात होते आणि सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहिलं डीफ लॉंग ऑन आणि वडिश लॉंग ऑनला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र इथे एक धाव खातं खोललं जाते देवा प्रतिष्ठानचं. अमितचं मात्र खातं खोलतोय वैयक्तिक आणि संघात सुद्धा. धाव फलक 1 चेंडू आणि 1 धाबेवर. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये विकेट राखून खेळणं खूप गरजेचं असतं. 12 ते 14 धावा कशा येतील या पद्धतीने फलंदाजी हवी असते आणि याच 2 षटकांमध्ये फलंदाजाला मात्र फसून विकेट घेण्याला नामी संधी मात्र गोलंदाजाला तेवढीच असते. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. पंचांचा इशारा अतिरिक्त धावेचा वाईट बॉल, खराब चेंडू हाताळला जातोय. दिशा भरकटली जाते आणि धाव संख्या 2 होते. धाव फळकावर 1 चेंडू होते. अजूनही 5 चेंडू या षटकातील बाकी राहतात. तदनंतर पाहिलं तर देवा प्रतिष्ठान संघ हा सामना जिंकण्यासाठी मात्र कटिबद्धने प्रयत्न करतोय. श्री गणेशजी 11 वाडा संघ सुद्धा. षटकातील दुसरा चेंडू शोएब टू सागर. नाही शॉट, या व्यास मात्र शॉट चांगल्या पद्धतीने फील्ड मात्र काय म्हणते चांगल्याने कव्हर पॉईंट रिझनमध्ये चेंडू फील्ड केला. मॅन फॉर्म अल्मान सागर यानं. आता मात्र मॅन फॉर्म तिलगाव अमित. एक जबरदस्त फलंदाज मानले जात आहे. तुल्यबल फलंदाजी, कंट्रोल सिस्टीम आणि चांगल्या पद्धतीने टेम्परामेंटनं खेळणारा खेळाडू मानला जातोय. कन्फेशन त्याच्या खेळामध्ये चांगलं आहे आणि तेवढाच गोलंदाज सुद्धा मानला जातो तो शोएब. षटकातील पुढील चेंडू. या व्यास मात्र चेंडू फुल शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लाफ केला होता. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मिड विकेटला 1 धाव मिळते आणि वाईडच्या मिड विकेटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. धाव फलक मात्र या 1 धावेने पुढे सरकते 3 धावांवर. 4 धावांवर षटकातील पाता चेंडूचा खेळ होतोय तो 3 चेंडू. एक चांगली सुरुवात, समाधानकारक सुरुवात मात्र पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 4 धावा. षटकातील पुढील चेंडू. चौथ्या चेंडू मात्र क्लास शॉट. या व्यास मात्र गॅप लाईन चेंडू मात्र नो चान्स. सीमा पार डीप स्वीपर कव्हरला. सीमा पार चौकार विबो बाउंड्री बघायला मिळते. 4 धावा देवा प्रतिष्ठान. एक जबरदस्त फलंदाजी, लाजवाब शॉट, एक स्ट्रायमिंग स्ट्रो, टॅलेंट, एक टर्फिक क्रिकेट देवा प्रतिष्ठानकडनं पाहायला मिळतो. फलंदाज अमितच्या बॅटमधनं. धाव फलक मात्र सागरच्या बॅटमधनं. मॅन फॉर्म अल्मान अमित. एक चांगल्या पद्धतीनं साजीदारी, चांगल्या पद्धतीने फलंदाजी, एक चांगली पार्टनरशिपच्या तयारीमध्ये दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. धाव फलक जर पाहिलं 4 चेंडूचा खेळ असताना 8 धाबांवर. बॉलिंग मार्कवर गोलंदाज शोएब पाहायला मिळतो. श्री गणेश 11 वाडाकडनं विकेटच्या शोधात सातत्याने पाहायला मिळतोय. परंतु त्याच गोलंदाजावर मात्र चौकार खेचला गेला. कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र डीप स्वीपर कव्हरला. धाव फलक सरकतोय तो 8 धावांवर. षटकातील 5वा चेंडू. यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला. 1 धाव मिळते आणि धाव फलक 1 धावांनी पुढे सरकतो. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 9 धावांवर 5 चेंडू आणि 9 धावा. एक चांगली सुरुवात करून देत आहेत तर दोन्ही फलंदाज देवा प्रतिष्ठानला आणि तेवढं संयमानं गोलंदाजी करतो. 1 चौकार वगळला तर सिंगल धाव संख्येवर आतापर्यंत शोएबनं रोखलेले त्या फलंदाजांना. षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस माता सुरेख मीडियम ब्लॉक करण्याचा प्रयत्न. 1 धाव मी डायरेक्टचा प्रयत्न. रनआउटच्या विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1 देवा प्रतिष्ठान. 9 धावांवर विकेट क्रमांक 1. पहिलं षटक समान पॉवर प्ले. आपण सामना पाहताय देवा प्रतिष्ठानवरचे श्री गणेश 11 वाडा. विवो WPL 2017 डिझाईन. आणि पहिल्या षटकामध्ये चांगली समाधानकारक धावसंख्या असताना रनआउटची 1 धावेसाठी मात्र विकेट टाकली ती अमितनं. नक्कीच 1 विकेट, एक प्रगतीपथावर षटक पाहायला मिळतंय. एकीकडे धावा सुद्धा आल्या आहेत आणि एकीकडे विकेट सुद्धा गेले. सामना एक चांगल्या पद्धतीनं मात्र रंगेल कारण दोन्ही संघांकडे तेवढी क्षमता आहे. सामना मात्र बुद्धीचा खेळ लागेल, कस लागेल कारण ज्या पद्धतीनं फलंदाजी देवा प्रतिष्ठानकडे एक मोठी फलंदाजी मानली जाते त्याच थोडीच फलंदाजी श्री गणेश 11 वाडा संघाकडनं. आणि नक्कीच पहिल्या षटकामध्ये समाधानकारक सुरुवात देवा प्रतिष्ठानकडनं आणि यावेळेस मात्र 1 डाऊन बॅट्समन फलंदाज येत आहेत
हसमुखला धाडलं जाते वन डाऊनसाठी बिग हिटर मानले जात आहेत, कारण हसमुख एक फलंदाज आहे, एक करारी जबाब फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधनं मात्र धावा जलद गतीने येत असतात, कमी चेंडूंमध्ये डबल धावसंख्या, अशा पद्धतीने मात्र फलंदाज मानला जातो हसमुख देवा प्रतिष्ठानचा. बघूया तेवढंच गोलंदाजीमध्ये परिवर्तनात्मक बघायला मिळेल का, कारण दुसरं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण तर मिडॉनला बघायला मिळते, त्याचबरोबर मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक बघायला मिळत आहेत. वडिश शॉट मात्र ऑन साईडला मात्र क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर स्लीप मात्र एक पाहायला मिळते. नाईस बॉल, या बॅट्समॅनचा फर्निचर बिघडलं जात आहे. विकेटचं पतन, हसमुखची इनिंग संपुष्टात. पहिल्या चेंडूवर 0 बाद, 2 विकेटचं पतन, 9 धावांवर 7 चेंडूमध्ये देवा प्रतिष्ठान. दरम्यान पहिल्या चेंडूवर मात्र विकेट घेतोय गोलंदाज दीपेश घोलप. पहिल्या चेंडूवर विकेट, कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी दीपेश घोलपकडनं पाहायला मिळते, कारण दबाव ठेवण्याचा प्रयत्न याच गेम प्लॅनिंगने होतोय. परंतु देवा प्रतिष्ठानकडे एकापेक्षा एक असे अनेक फलंदाज आपण पाहू शकताय. सागरला मात्र साथ देण्यासाठी देवा प्रतिष्ठानचा फलंदाज येतोय मुकेश. मुकेश आतापर्यंत चांगल्या पद्धतीने सातत्याने मात्र देवा प्रतिष्ठानला साथ दिलेली आहे. चौकार चांगल्या पद्धतीने षटकार खेचत असतो. एक चांगल्या पद्धतीने मॅन फॉर्म बिलोईचा एक फलंदाज मानला जातो मुकेश पाटील. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू, दीपेश घोलप एक अनुभवी ऑलराऊंडर मानला जातो, अष्टपैलू खेळी करणारा खेळाडू. त्यामुळे षटकातील दुसरा चेंडू, स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न, षटकावरला मात्र चेंडू फील होतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धाव मिळते, धावफलक खातं खोलते मुकेश वैयक्तिक एका धावेचं. आणि सांख्यिक पाहिली तर संघाची देवा प्रतिष्ठानची धावसंख्या सांख्यिक 8 चेंडूंमध्ये 10 धावा, 2 विकेट मात्र गमावलेले आहेत. बघूया कशा पद्धतीने गेम प्लॅनिंग या मॅचमध्ये दोन्ही संघाचे कर्णधार करतायत, कारण 8 षटकार सामना. पहिली 4 षटकं धावा या मिनिमम 30 ते 25 ते 32 असायला हव्यात. त्या दृष्टिकोनातून आतापर्यंत 8 चेंडू तर 10 धावा आहेत. षटकातील तिसरा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू मात्र हवेचा लाफ मात्र नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव म्हणतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारला जातोय. त्या दृष्टिकोनातून धावफलक एका धावाने पुढे सरकतोय. तो तब्बल 11 धावांवर, 9 चेंडू 11 धावा, 24 चेंडूमध्ये किमान 30 ते 35 धावा या मैदानात एक चांगली धावसंख्या मानली जाते. 9 चेंडू 11 धावा देवा प्रतिष्ठानची एक समाधानकारक धावसंख्या मानली जाते. दरम्यान षटकातील चौथा चेंडू, राईट आर्म होतो, विकेटचा मारा करताना स्टेपआउट करणं पुढे चेंडू हवेमध्ये चेंडू स्थिरावतोय. यावेळेस मला एका हाताने मात्र झेल टिपला होतो आणि विकेटचं मात्र यावेळेस पतन होतोय. आणि इथे मात्र हादरा बसतोय तो देवा प्रतिष्ठान संघाला. मुकेशची इनिंग संपुष्टात येते. विकेट क्रमांक 3, देवा प्रतिष्ठानची तिसरी विकेट पडते 11 धाबांवर. विवो विकेट. मधुरमय संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानात परतूया. थँक्यू. नक्कीच आपण टेनिस क्रिकेट पाहताय तर खरं तर विश्वामध्ये जर क्रिकेटला खरी सुरुवात झाली ती 1860 या शतकापासून सुरुवात झाली. आणि त्या विद्यमानानं त्यावेळेस खेळणारे देश होते ते इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडा. या 3 देशांनी खरं सुरुवात केलं 1860 शतकामध्ये क्रिकेटला. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हा 1977 पहिला सामना पार पडला, टेस्ट मॅच. आणि त्या मॅचमध्ये विजय झाला होता तो मध्ये ऑस्ट्रेलिया. आणि नंतर वन डे मॅच पार पडली, त्यामध्ये इंग्लंडने मात्र बाजी मारली होती. क्रिकेट त्यानंतर प्रगतीपथावर यायला निघलं. आणि नंतर पाहिलं आपण तर 1932ला भारत देशानं, इंडियानं या विश्व क्रिकेटमध्ये प्रवेश घेतला. आणि 1952ला पाकिस्ताननं, 1928ला न्यूझीलंडनं आणि 1930ला श्रीलंका या देशानं प्रवेश घेतला. आणि त्यानंतर मात्र क्रिकेटला चांगले दिवस येत गेले. त्यामुळे षटकार पुढील चेंडू,
मात्र सुरेख फटका मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळतोय, दबाव मात्र कायम करतोय तो दीपेश गोलप, कारण विकेट मात्र गेलेली आहे. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये दीपेशनं पाहिलं तर 2 धावा देत 2 विकेट घेतलेली आहे. पॉवर प्लेचं एक महत्त्वाचं षटक आणि याच षटकामध्ये धावा 12 ते 15 यायला हव्यात. त्या दृष्टिकोनात गोलंदाजी चांगली कामगिरी दीपेश गोलपची. 2 धावांवर रोखले 5 चेंडूत. नाईस बॉलिंग यावेळेस मात्र विकेट क्रमांक 4. या षटकात 2 धावा देत कर्णधार दीपेश घोलपनं 3 विकेट पटकावल्या आणि दबाव मात्र ठेवला तो देवा प्रतिष्ठानवर. 2 षटकांमध्ये 11 धावा. मधुरमेळ संगीत ऐकूया आणि सामन्यामध्ये परतूया. ICC केव्हा स्थापना आली आपल्यासमोर सुपूर्द करतोय, तोपर्यंत एक मधुरमेळ गीत. दरम्यान इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC स्थापना आली ती 1909ला. एक चांगल्या पद्धतीने ICCने मात्र क्रिकेटला चांगलं प्रोत्साहन दिलं आणि 1909ला ICC स्थापना आली आणि त्या विद्यमानं क्रिकेट जर पाहिलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक खेळाडू तयार होत गेले. सचिन तेंडुलकरनं जर पाहिलं तर या जगामध्ये छाप टाकली. जगामध्ये सर्वात जास्त धावसंख्या उभारण्याला भारताला ज्यांनी मान दिला, सन्मान दिला, प्रथम स्थानावर या देशाचं नाव जगामध्ये कोरलं तो सचिन तेंडुलकर, सचिन रमेश तेंडुलकर. 1973 एक जबरदस्तरित्या सुरुवात झाली आणि त्यानंतर जर पाहिलं तर सचिन तेंडुलकरनं वन डेमध्ये पाहिलं तर 18,000 धावा कव्हर केल्या. या 18,000 धावा करताना सचिन तेंडुलकरनं 195 षटकार आणि 2016 चौकार. म्हणजे चौकारांना क्रिकेटमध्ये खूप महत्त्व मानलं जातंय, ते सचिनने दाखवून दिलं जगाला. यावेळेस मात्र जयेश पाटील यावेळेस मात्र सुरेखरित्या चेंडूवर मात्र प्रहार करतोय. चेंडू मात्र सीमा पार जातोय. लॉंग लेगला मात्र विवो बाउंड्री पाहायला मिळते. एकच चौकार देवा प्रतिष्ठानकडनं जयेश पाटीलकर. मधुरमय संगीत ऐकूया आणि धाव संख्येकडे वळूया. धाव संख्या जर पाहिली तर 15 धावा देवा प्रतिष्ठान, 13 चेंडू. थँक्यू डीजे. त्याचबरोबर सचिननं टेस्ट क्रिकेट पहिलं सुरू झालं. वन डे मध्ये सचिननं 18 धावा. टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या या देशाचा मान ज्यांनी जगामध्ये रोवला त्या 15,000 धावा. रिकी पॉन्टिंग दुसऱ्या स्थानावर, ऑस्ट्रेलिया 13,000 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. नाईस बॉल. यावेळेस मात्र परिवर्तनात्मक चेंडू हाताळतो गोलंदाज शोएब. पहिलं षटक प्रगतीपथावर 2 विकेट, एक 9 धावा देत दिल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक वैयक्तिक सांख्यिक, तिसरं षटक पाहत आहेत. 2 चेंडूचा खेळ, 4 धावा नक्कीच पाहायला मिळतात. षटकातील तिसरा चेंडू. काय घडेल या तिसऱ्या चेंडूवर. निर्धाव चेंडू आता डॉट बॉल. एक सामन्यावर प्रेशर, विकेट गेल्यानंतर दडपण येतं, ते दडपण मात्र देवा प्रतिष्ठान स्वीकारतोय. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये दडपण न घेता एक तडाखेबाज फलंदाजी, अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आणि क्लास क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट काही शॉट असतात ते दाखवणं गरजेचं. दरम्यान षटकातील चौथा चेंडू. नाईस शॉट, इम्प्रेसिव्ह क्रिकेट. या व्यासमध्ये हवेमध्ये चेंडू राहतोय. चेंडू मात्र राहतोय सीमा पार, फाईन लेगला चौकार 4 धावांसाठी. दुसरा चौकार विवो चौकार जयेश पाटील देवा प्रतिष्ठानच्या बॅटमधनं. आणि पाता पाता षटकातील 4 चेंडूचा खेळ होतोय. 8 धावा खर्च करतोय शोएब मात्र हे 4 चेंडू हाताळताना. थँक्यू. आणि षटकातील आता मात्र 5वा चेंडू हाताळला जाईल. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 8 धावा मात्र चांगली सरासरी मात्र कर होते. तेवढेच 2 बॉल डॉट सुद्धा केले शोएबनं, श्री गणेश 11 वाडा या गोलंदाजानं. षटकातील पाता पाता 4 चेंडू. धाव संख्या जर पाहिली, तिसरं षटक मार्गस्थ होत असताना 19 धावांवर आता धाव फलक आपण पाहत आहेत.
दरम्यान या षटकातील 5वा चेंडू शोएबकडनं हाताळला जाईल. सामना करेल तो फलंदाज देवा प्रतिष्ठानचा जयेश पाटील. यावेळेस मात्र सुरेख चेंडू आता हाताळला जातोय. हाफ व्हॉली चेंडूवर मात्र बीट झाले, कारण चेंडू रोल झाला. खालच्या पातळीमध्ये मात्र चेंडू राहिला आणि हाईट असलेला फलंदाज जयेश आपण पाहताय तो बीट झाला. बॅटच्या पट्ट्यामध्ये मात्र चेंडू आला नाही आणि यष्टीरक्षकांना योग्य भूमिका मॅन फ्रॉम खानिवली उमर फक्की यांनी चांगल्या पद्धतीने निभावली गेली. षटकातील अंतिम चेंडू लास्ट बॉल. तिसरा षटक आपण पाहतायत. शेवटचा चेंडू असेल शोएब यांचा. उमर यांच्या साथीला खेळणारी मुजाहिद यष्टीरक्षक भूमिका पार पडत आहेत, कारण उमर आणि मुजाहिद एक सेम बॉडी लँग्वेज मानली जाते. दरम्यान 1 धाव मिळते. षटक याचबरोबर समाप्त होतोय आणि 18 चेंडूचा खेळ झाला. 3 षटकां समाप्तीनंतर धाव फलकावर अंकित होते ते 20 धावा. बघूया तोपर्यंत मधुरमय संगीत ऐकूया आणि या वन डे मध्ये सर्वात जास्त हायेस्ट स्कोर एका मॅच मध्ये कोणी ठोकला ते नाव सुपूर्द करतोय. आणि तोपर्यंत विवो WPL 2017 आपण पाहतायत. हार्दिक स्वागत. आणि दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कंपल्सरी. पुन्हा एकदा सूचना येते वारंवार. जयेश आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज भूपेश. एक जबरदस्त पार्टनरशिपची गरज देवा प्रतिष्ठानात भिडवते आणि तेवढाच दबाव आतापर्यंत ठेवलेला आहे तो श्री गणेश 11 वाडा संघानं. 18 चेंडूमध्ये पाहिली ते समाधानकारक धावसंख्या 20 धावसंख्या बघायला मिळते. जयेश पाटीलची चौकार. एक चांगला क्लास हँडसम बॅट्समन मानला जातोय. एक टायमिंग मात्र एक चांगलं कनेक्टिंग मात्र बघायला मिळतं फलंदाजीमध्ये जयेश पाटीलच्या. जयेश पाटील जर या 8 षटकांमध्ये शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत क्रीजवर राहिले तर एक मोठं टार्गेट ठेवू शकतात. दरम्यान या वन डे क्रिकेटबद्दल जर बोलायचं झाल्यामध्ये जगामध्ये सर्वात जास्त धावा हाय स्कोर एका मॅचमध्ये 50 षटकांमध्ये एक महत्त्वाची नॉट आउट फलंदाजी जर पाहिली तर भारत देशाची आणि मान उंचावली जगामध्ये तो रोहित शर्मा. 264 धावा नॉट आऊट त्यांनी केल्या. एक जबरदस्त फलंदाजी केली होती रोहित शर्मानं. दरम्यान षटकातील पहिला चेंडू 4थं षटक मार्गस्थ होईल. काय घडेल या पहिल्या चेंडूवर बघूया. जयेश स्ट्राईक एंडला पाहतायत आणि गोलंदाज दीपेश गोलप पुनश्च एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र दीपेश गोलपच्या या चेंडूवर मात्र पडल शॉट मारण्याचा प्रयत्न केला तो. एक धाव मिड विकेटला मात्र मी दुसरी धाव सुद्धा लगेच कलेक्ट होते. सिंगल डबलचं महत्त्व खूप क्रिकेटमध्ये मानलं जात आहे. स्कोर बोर्ड मात्र हलता ठेवणं खूप गरजेचं. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 22 धावांवर आणि हे सूत्र मात्र हाताळतो देवा प्रतिष्ठान फलंदाज जयेश पाटील. कारण सिंगल डबलनं धावसंख्या घेतली, एका चौकार खेचला गेला तर धावसंख्या ही 12 ते 14च्या सरासरीने वाटचाल करते आणि टेनिस क्रिकेटमध्ये सरासरीला खूप महत्त्व मानलं जातं. मोठं टार्गेट ठेवायचं असेल तर सरासरी कव्हर करणं गरजेचं. दरम्यान ज्या गोलंदाजाने षटक दुसरा हाताल दीपेश गोलपनं 2 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या आणि आता मात्र जयेश पाटीलवर जबाबदार. जयेश पाटीलवर मदार असेल ती देवा प्रतिष्ठानची. सिंगल डबलनं का होईना परंतु धावफलक हलका ठेव आणि हलता धावफलक धावसंख्या मोठ्या स्थानावर घेऊन जात असतो. दरम्यान दीपेश गोलप परिवर्तन करणार का या चेंडूवर. दुसरा चेंडू. एक धाव मात्र निश्चित पाहायला मिळते आणि धावसंख्या एका धावेने धाव फलकावर अंगीकारली जाते ती 23 धावांवर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळी करतोय तो जयेश पाटील. अजूनही 4 चेंडूची खेळी बाकी. कशा पद्धतीने फेकी मात्र होईल, कारण 4 चेंडूंमध्ये धावसंख्येची सरासरी खेचली जाऊ शकते का या काची उत्तर पुढील 4 चेंडूतील. या षटकातील तिसरा चेंडू. 4थं षटक आपण पाहतायत. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 2च धावा, तिसऱ्या षटकात 9 धावा. अशा तऱ्हेने सरासरी मात्र रोखण्याचं काम श्री गणेश 11 वाडा संघाकडनं पाहायला मिळते. याचं कारण म्हणजे विकेट गमावल्या. देवा प्रतिष्ठाननं सावरतात यावेळेस भूपेश टीमला का बघूया. स्लोवर डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू हाताला जातोय. चेंडूला मात्र तेवढंच हाईट मिळते आणि फलंदाज मात्र बाद होतोय. निधाव चेंडू मात्र तिसरा हाताला जातोय. ज्यामध्ये आपण पाहतायत बाद करण्यामध्ये, कारण असेच चेंडू मात्र 2 हाताळले होते. एक मात्र विकेट मिळाली होती. त्यानंतर
क्लीन बॉलची विकेट मिळाली होती. अशा पद्धतीने मात्र डॉट बॉल, जो चेंडू विकेटचा असतो तो चेंडू हाताळला जातोय. नाईस शॉट, यावेळेस मात्र चेंडू लाभ केला होता. स्क्वेअर लेगला मात्र डीपला चेंडू जातोय. 1 धाव मिळते. धाव फलक एका धावेने पुढे सरकते देवा प्रतिष्ठानचं ते 24 धावांवर. आता मात्र या षटकांमध्ये विकेटचा शोध करताना मात्र सिंगल डबलनं ज्या गोलंदाजाने विकेट घेतल्या त्या गोलंदाजाला सावधरित्या मात्र खेळत आहेत दोन्ही फलंदाज. 4 चेंडूमध्ये खर्च करतोय तो दीपेश गुलाब. आतापर्यंत 4 धावा. षटकातील 5वा चेंडू. एक नाईस शॉट, यावेळेस मात्र तेवढंच कडक क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जबरदस्त फिल्डिंग यावेळेस बघायला मिळते ती भाऊ यांच्याकडनं. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, सातत्याने मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न श्री गणेश इलेव्हन वाडा संघाकडनं पाहायला मिळतोय. दीपेश घोलप ज्याने धुरा घेतलेली आहे. आतापर्यंत दीपेश घोलप यानं 11 चेंडूमध्ये 3 विकेट घेताना धावा जर पाहिली आपण तर 6 धावा दिलेल्या आहेत. षटकातील अंतिम चेंडू असेल. रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र 1 धाव मिळते. एक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक मात्र फील्ड करतो स्लिपमध्ये. 1 धाव मिळते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 24 चेंडूचा खेळ आपण पाहिलात आणि या 4 षटकांमध्ये पटकवल्या ते 4 विकेट. देवा प्रतिष्ठानची धाव संख्या 25 धावांवर. मधुरमय संगीत ऐकूया. ड्रिंक ब्रेक होत आहे. पुन्हा सामन्यामध्ये परतूया. आज ब्लू है पानी 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 और दिन भी सानी 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 आ जाओ मेरी किस्मत होगी तेरी नहीं है बात न माने. आज ब्लू है पानी 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 और दिन भी सानी 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 आ जाओ on the beach यारा फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी तू नहीं है बात न माने. थँक्यू डीजे. घाई करायची. आज सुद्धा 6 सामने होणार आहेत. आजच्या दिवसात दुसरा सामना आपण पाहताय. देवा प्रतिष्ठान वर्सेस श्री गणेशजी इलेव्हन वाडा. देवा प्रतिष्ठान टीम ओनर निखिल पाटील साहेब या WPL सीझन 3 ला या 3ऱ्या पर्वाला एक महत्त्वाचं भूमिका टीम मालक म्हणून, टीम ओनर म्हणून. जेव्हा फाउंडेशन चांगलं असतं तेव्हा चांगली इमारत उभी राहते आणि फाउंडेशन रचलं गेलं ते टीम मालकांकडनं. श्री बालाजी चॅम्पियन, श्री बालाजी ग्रुप टीम ओनर. वाडा स्ट्रायकर सन्मान्य मिथुनजी नाईक आणि योगेशजी पाटील टीम ओनर. वाडा लायन्स टीम ओनर कैलास तरे, कुणाल साळवी, हेमंत देवा थोरात सर. अभिनव पॅन्थर टीम ओनर मिलिंद देशमुख, अमोल पाटील. देवा प्रतिष्ठान निखिल पाटील सर टीम ओनर. AB वॉरियर आतिश पाटील, वैभव ठाकरे टीम ओनर. सारंग चॅम्पियन कल्पेश ठाकरे, वैभव भोईर, योगेश पाटील, महेश ठाकरे टीम ओनर. श्री गणेशजी इलेव्हन वाडा संतोष पाटील, हेमंत सवरा, कल्पेश पस्टे, वैभव ठाकरे, डॉक्टर समीर किस्मतराव टीम ओनर. कहोज चॅलेंजर टीम ओनर महेंद्र चौबळ, रवी पांढरे, अंकुश ठाकरे आणि स्वप्नील ठाकरे टीम ओनर. आणि बालाजी, श्री बालाजी रॉयल, किशोर वैखंडे टीम ओनर. या सर्व टीम ओनरचे हार्दिक स्वागत. एक भव्य आयोजन आपण पाहतायत. सामन्याला सुरुवात होते. ब्रेक नंतर, ड्रिंक ब्रेक नंतर मात्र सामना सुरू होतोय आणि 5वं षटक अंगीकारलं जाईल. 4 षटकांमध्ये देवा प्रतिष्ठाननं धाबा आतापर्यंत अंकित धाव फलकार पाहतायत 25 धावा आणि विकेट गमावल्या त्या 4. आणि आता मात्र 5वं षटक. जयेश पाटील स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला भूपेश. सामना सुरुवात होते. पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर गोलंदाज, यावेळेस मात्र दीपेश क्लेम पॉईंट कमी करतो आणि गोलंदाज प्रीतमला आणलं जाते. दीपेश गोलपचं गेम प्लॅनिंग आतापर्यंत यशस्वी, परंतु धाव संख्या समाधानकारक 24 धावांवर. कारण 4 षटकांमध्ये 25 ते 30 धावा, 35 धावा एक चांगली सरासरी मानली जाते. समाधानकारक धाव संख्येमध्ये वाटचाल करते देवा प्रतिष्ठान. पुढील 4 षटक अटॅकिंग क्रिकेटची गरज काय गणेश वेळ सुरू होते. मॅचची वॉर्निंग, पहिली वॉर्निंग श्री गणेश इलेव्हन वाडा संघ फास्ट. यावेळेस मात्र चेंडू लाफ केला होतोय. फुल शॉट चेंडू मात्र सीमेकडे जातोय. भिरकावला होतोय मिड विकेट वर मात्र सीमा पार. षटकार, विव षटकार मला मिळतोय. एक मधुरमय संगीत ऐकूया.
बँकडीचे आणि यावेळेस मात्र वडी मिडविकेट मात्र षटकार पारम्यात दी तो जयेश पाटील कडनं या 6 धावांनी मात्र मदत होते ती देवा प्रतिष्ठानचं धावफलक पुढे जाण्यासाठी 31 धाव संख्या फळकावर होते संघ अडचणीत होता आणि 7 मात्र येतोय करारी षटकारानं जयेश पाटीलच्या बॅटमधनं आरपार उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय धाव संख्येचा डोंगर उभारायला सुरुवात करतोय जयेश पाटील गोलंदाज मात्र यावेळेस प्रीतम कडनं परिवर्तनात्मक चेंडू हाताळले जातील का या काची उत्तर या दुसऱ्या चेंडूवर प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मी समालोचक सूरज पाटील हार्दिक स्वागत करतोय WPL प्रेम या प्रीमियर लीग वर वारा क्रिकेट ज्या पद्धतीने वाड्याचं नाव या खेळानं घेतलं जातंय कारण षटकार गेल्यानंतर परिवर्तनात्मक चेंडू मात्र खालच्या पट्ट्यामध्ये हाताळला गेला निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय तो प्रीतम श्री गणेश 11 वाडा संघाचा गोलंदाज कमबॅक करतोय या डॉट बॉलनं आणि धावांची सरासरी या पद्धतीनं मात्र रोखण्याचा प्रयत्न करतोय परंतु समोर आहेत ते जयेश पाटील क्रिकेटचा एक अनुभवी खेळाडू एक टॅलेंटेड क्रिकेटर मानला जातो या वाडा तालुक्यातील परंतु खेळ हा प्रेझेन्स ऑफ माइंडनं प्रत्यक्षात मत बघला जाईल दरम्यान षटकातील तिसरा चेंडू सुरेख फटका यावेळेस मात्र लाभ केला वडिश लॉंगॉनला फील्ड होतोय वेळ मिळाला तर दरम्यान 1 धाव मिळते आणि धाव फलक 32 धावांना स्कोर बोर्डवर धाव संख्या पाहायला मिळते 32 देवा प्रतिष्ठान 5व्या षटकातील 3 चेंडूचा खेळ होतोय 27 चेंडू आणि धावा संख्या 32 वर देवा प्रतिष्ठान संघाला सावरतो यावेळेस मात्र जयेश पाटील एक जबरदस्त यावेळेस मात्र सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांच्या नजरा फलंदाज गोलंदाज वर षटकातील पुढील चेंडू आणि चौथ्या चेंडूवर मात्र फुल शॉट हवेच्या दिशेने मात्र सीमा पार वाघाची दहाड आणि षटकार विवो देवा प्रतिष्ठान कडनं पाहिलं होतं भूपेश फाय थँक्यू डीसी आणि आरपार षटकार 4 चेंडूंमध्ये 2 षटकार देवा प्रतिष्ठानकडनं जयेश पाटील गरजला वडिश मिनीकडे षटकार त्यानंतर आता लगेच आपण पाहिला तर विवो षटकार तो भूपेशच्या बॅट मधनं षटकार वडिश लॉंगॉन वरनं प्रेक्षक बघायला येतात ते चौकार आणि षटकार आणि ते शॉट मात्र करता येतं देवा प्रतिष्ठान मनोरंजन प्रेक्षकांचं दीपेश घोलपनं मनोरंजन केलं विकेटचं आणि त्याच तोडीस तोड टीट फॉर टॉटची जबाबदारी मक्त करतोय देवा प्रतिष्ठान सुद्धा हम ही तो हम क्या आणि तुम ही तो तुम क्या जशाच तसं उत्तर देणं खेळात खूप महत्वाचं आणि त्यातून मनोरंजन प्रेक्षकांचं षटकातील 5वा चेंडू प्रीतम टू भूपेश आणि पुनश्च वन्स अगेन मात्र चेंडू जातोय ॲज अ स्वीफ्ट ॲज एरो सीमा पार अंपायर डिसिजन षटकार भूपेशच्या बॅट बंद एक चांगला शपळून मला भिरकावला चेंडू मात्र मिड विकेट वरनं जातोय लगातार दुसरा षटकार आणि चेंडूचा खेळ होतोय तो 5 धाव संख्या जर पाहिली तर 44 धावांवर 3 षटकारांना ज्यांनी बक्षीस लावले या पूर्ण लीग साठी ते वेदांत एंटरप्राइजेस प्रोप्रायटर कैलासजी तर यांच्याकडनं 500 रुपयाचं मानकरी ठरेल का अंतिम चेंडू असेल 2 षटकार हॅट्रिकला संधी बॅटची एज घेऊन मात्र चेंडू स्लीपला मात्र फील्ड होतोय 3rd स्लीपला एक चांगलं क्षेत्ररक्षण भाऊ यांच्याकडनं पाहायला मिळालं 1 धाव मात्र नाकारली गेली आणि धाव फलक स्थिमित होतोय तो 44 धावांवर या 3 षटकारांना मात्र धाव फलक भरगच्च पुढे सरकतोय सांख्यिक जर पाहिले तर 5 षटक 30 चेंडूचा खेळ आणि 4 विकेट गमावून देवा प्रतिष्ठान 44 धावांवर बघूया या वन डे मध्ये कोणी विकेट घेतलेल्या प्रथम क्रमांकावर तोपर्यंत प्रथम क्रमांकाचं नाव ऐकण्यापूर्वी एक मधुरमय संगीत ऐकूया WPL 2017 मध्ये पुनश्च एकदा अधिक स्वागत करतोय सामना रंगतदार पुढील 3 षटकामध्ये पाहायला मिळेल डीजे मास्टरला संधी थँक्यू डीजे दरम्यान 6व्या षटकात सुरुवात होईल
आणि 543 धावा वनडे ज्यांनी विकेट घेतल्या. प्रथम क्रमांकावर श्रीलंकेचं नाव ज्यांनी जगामध्ये कोरलं ते मुथय्या मुरलीधरन, एक जबरदस्त लेजंड क्रिकेटर मानला जातोय. आणि खरं तर क्रिकेटमध्ये मेहनतीला खूप साथ हवी, मेहनतीला साथ आहे, नशीब मात्र दाद घेत आहे असं क्रिकेटचं सूत्र मानलं जात आहे. कारण खेळ हा खेळ असतो, या खेळात मेळ बसतो तो वेळेचा आणि कर्तृत्वाचा, आणि त्याचबरोबर कर्तृत्वाला साथ दिलेल्या देवाच्या नशिबाचा, दैवी शक्तीचा वापर मात्र कर्तृत्वाच्या मेहनतीवर होत असतो आणि ती शक्ती मात्र आपोआप नैसर्गिकरित्या तयार होत असते. दरम्यान 6व्या षटक, पहिला चेंडू घाई करायची आहे श्री गणेश 11 वाडा संघाचे कर्णधार दीपेश गोलप. नो मीटिंग, बी फास्ट. 30 चेंडूचा खेळ आपण पाहिला तर 44 धावा, एक चांगली सुरुवात मात्र करून दिली या 5व्या षटकामध्ये. जयेश पाटीलनं आतापर्यंत दुसरी वॉर्निंग पंचांकडनं येते. फास्ट, नो वेस्ट टाइम, फास्ट. घाई करायची आहे. वाय, का उशीर लावतायत, वाय. दरम्यान 6व्या षटकातील पहिला चेंडू. याच्या व्यतिरिक्त आपण काहीच बोलू शकत नाही. बघूया 6वं षटक. गोलंदाज मला स्कोर सांगतील भाऊ रवींद्र सोनावडे, आणि भाऊ या नावानं ओळखलं जातं या पालघर जिल्ह्यामध्ये या खेळाडूला. षटकातील पहिला चेंडू, पहिला चेंडू मात्र चेंडू टॅप केला जातोय. चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने फील्ड मात्र होतोय तो मिडलला. एक धाव मिळते जयेश पाटीलला या चेंडूवर आणि धाव फलक 45 धावांवर स्कोर बोर्डवर पाहताय आपण. 45 धावा, 45, रिमेनिंग लॉस ऑफ 4 विकेट. आणि अजूनही 5 चेंडू बाकी शिल्लक राहत आहेत. वन्स अगेन दरम्यान दुसरा चेंडू. दरम्यान षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. यावेळेस मात्र चेंडू लाभ केला तो हवेमध्ये आणि यावेळेस सीमा पार्श्वर लग्न तुंगल विवो रिअल अकॅडमी WPR 6 देबा प्रतिष्ठान. दोन चेंडू 7 धावा खर्च करतोय गोलंदाज रवींद्र सोनावणे. षटकातील तिसरा चेंडू. वॉट बॉलिंग, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. यावेळेस मात्र विकेटचा फताना, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. बल्लेबाज यहाँ पे चूक गया और यहाँ पे विकेट निकाली भाऊ ने. फास्ट व्हॉट अ क्रिकेट. रिमेनिंग 3 बॉल. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडूमध्ये जर पाहिलं आपण 7 धावा, या 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय आणि एक विकेट सुद्धा घेतोय. कमबॅक करचा प्रयत्न मात्र यावेळेस गोलंदाज भाऊकडनं पाहायला मिळतोय. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय रमेश सोनावणे उर्फ भाऊ. स्ट्रायकिंगला फलंदाज साथ देण्यासाठी येतोय. बिग हिटर ज्याची खेळी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. घाई करायची आहे. फास्ट 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 घाई करायची आहे. घाई करा. श्री गणेश 11 वाडा घाई असावी. WPL कमिटीकडनं वारंवार आम्हाला अलर्ट केलं जाते कमेंट्री बॉक्समध्ये की श्री गणेश 11 वेळ घेत आहेत. 2 वॉर्निंग पंचाकडनं देऊन झालेले आहेत. तिसऱ्या बॉलिंगला 5 धावांची पेनल्टी अंपायरकडनं दिली जाईल. याची नोंद दीपेश गोलप घ्यायची आहे. वेळेचं खूप बंधन राहील आणि अंपायर्स बी फास्ट. दरम्यान षटकातील चौथा चेंडू. बॉलिंग मार्क गोलंदाज भाऊ. सामना सुरू होतोय. 6वं षटक पाहत आहेत. चौथा चेंडू काय घडेल या चेंडूवर. ललित स्ट्रायकिंगला बाला मिळतोय आणि चौथा चेंडू हाताळला जातोय. या चेंडूवर मात्र फुल शॉट म्हणा प्रयत्न. एक धाव मात्र नक्कीच. बाउंड्री लाईनच्या लगत मिड ऑफला मात्र चेंडू फील्ड झाला. खातं खोललं ललितनं. धाव फलक 52 धावांवर जातोय ते देवा प्रतिष्ठानचं. 6वं षटक. 2 चेंडू अजूनही बाकी राहत आहे. 5वा चेंडू घेऊन येतोय भाऊ. स्ट्रायकिंगला फलंदाज ज्या फलंदाजांनी टीमला सावरलाय तो जयेश पाटील स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय.
एक चांगल्यापणे चेंडू मात्र शबलून भिरकवला गेला होता. लॉंग लेग वर सीमा पार विभो षटकार बघायला मिळतोय. संगीत ऐकूया आणि सामन्यामध्ये परतूया धाव फलकाकडे. धाव फलक पाहिलं तर 58 धावा. एक तुल्यबल क्षेत्ररक्षण करतोय. षटक याच बरोबर समाप्त असताना 59 धावा 36 चेंडूमध्ये देवा प्रतिष्ठानची मजबूत धावसंख्या पाहायला मिळते आणि 5 विकेट जात असताना एक चांगलं षटक मार्गस्थ होत असताना पण 2 मोठे फटके 2 षटकारांना धावसंख्या कव्हर झाली आणि 59 धावा देवा प्रतिष्ठान उभारतोय आतापर्यंत. अजूनही 12 चेंडू 2 षटक बाकी. तोपर्यंत मधुरमय संगीत ऐकूया. थँक्यू. आणि या 59 धावांमध्ये एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. ती फलंदाज जयेश पाटील 4थ्या स्थानावर आले होते. फलंदाजीसाठी मधल्या फळीमध्ये उतरले आणि 28 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. एक जबरदस्त 2 चौकार आणि 2 षटकार एक 4 मोठे फटके जयेश पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. आणि नक्कीच शेवटची 2 षटकं ज्या अपेक्षेनं ललित याला मात्र मागे ठेवलं होतं ती अपेक्षा ललित पूर्ण करतायत का देवा प्रतिष्ठान संघाची. आणि 7वं षटक बॉलिंग मार्कर गोलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. चिराग भानुशाली बॉलिंग मार्कवर. शेवटची 2 षटक कशा पद्धतीने धावखा खेचलातले. हे 7वं षटक पहिला चेंडू यावेळेस फुल शॉट मारला जातोय. चेंडू मात्र लाफ होतोय. चांगल्या क्षेत्ररक्षण वाढीस मिड विकेटला पाहायला मिळते. 1 धाव मात्र मिळते. स्ट्राईक जाते ती ललित राऊत यांच्याकडे. धाव फलक मात्र 60 धावांवर. 11 चेंडू यादगार असतील श्री गणेश वाडा संघाला आणि तेवढेच देवा प्रतिष्ठानला. दोन्ही संघाला सामना जिंकणं गरजेचं आहे कारण सुपर 4 मध्ये जाण्यासाठी आत्ता मात्र कुतूहलात्मक प्रयत्न प्रत्येक टीमकडे पाहिले जातील या दिवसामध्ये. दरम्यान बॉलिंग मार्कवर चिराग परिवर्तन करेल का या चेंडूवर. दुसरा चेंडू एक स्लोवर वनचा वापर केला तो यावेळेस मात्र बीट होतोय. गोलंदाज निर्धाव चेंडू आता तो चिराग भानुशाली. धाव संख्या या चेंडूवर रोखली गेली. पाहता पाहता 2 चेंडू होत आहेत या षटकातील. 1 धावेवर रोखतोय चिराग भानुशाली. 7व्या षटकाची जबाबदारी त्यावर सोपरी दीपेश घोलपना. आणि तिसरा चेंडू लगेच मार्गस्थ होतोय. सज्ज होतोय गोलंदाज बॉलिंग मार्कवर चिराग. स्ट्रायकिंगला फलंदाज ललित राऊत. आणि समोरची इर्टिका कार जरा बाजूला घ्यायची. स्क्रीन ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला असले इर्टिगा कार जरा थोडी पुढे घ्यायची. स्क्रीन बोर्डच्या मागे घ्यायची. पॅव्हलिन बॉक्सच्या बाजूला असले इर्टिगा कार जरा पुढे घ्यायची स्क्रीन बोर्डच्या मागे. यावेळेस ऑन स्ट्रेट ड्राईव्ह सुरेख चेंडू भिरकावून पडलेला आहे. तो 6 धावांसाठी विभो षटकार ललित देवा प्रतिष्ठानकडनं. थँक्यू डीसी. आणि 6 धावांनी धाव संख्या. थँक्यू 6 धावांनी धाव संख्या जर पाहिली तर 66 धावांवर षटकार बसला. 6-6 66 धावा. आणि या 7व्या षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक जबरदस्त षटकारांची आतषबाजी. वन्स अगेन ललित रावच्या बॅटमध्ये चेंडू आता सीमेकडे जातोय. षटकारासाठी वाडी शिल्लंगणवर मध्ये अरपार षटकार. ललित ऑन फायर. देवा प्रतिष्ठानचा षटकार.
हडकमुळे यांना पहिलं पारितोषिक मिळालं तर ते वेदांत एंटरप्राइजेस कैलास तरे साहेब ज्यांनी प्रत्येक षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. ललितला मात्र संधी होती परंतु चांगल्या पद्धतीने डीपेक्षा कव्हर मात्र चेंडू फील्ड होतो डीफला. एक चांगलं क्षेत्ररक्षण श्रीकांत दुपार यांच्याकडनं पाहायला मिळतं. एक धाव कलेक्ट होते. धाव संख्या तब्बल 73 धावांवर. टार्गेट मात्र जे हवं होतं ते मात्र वसूल करतायत. जयेश पाटीलचं प्लॅनिंग यशस्वी होतंय. ललितनं मात्र 2 षटकार ऐन मोमेंटला ठोकलेले आहेत. षटकातील अंतिम चेंडू 7व्या षटकातील फुल टॉस चेंडू मात्र बॅटवर मिळाला. मिडॉनला मात्र चेंडू जातोय. फील्ड होतोय. 1 धाव मिळते आणि दरम्यान षटक समाप्त होतोय. 42 चेंडूचा खेळ आपण पाहिला. 7 षटकं पार पडली. 5 विकेट गमावून आतापर्यंत एक चांगली पार्टनरशिप जयेश आणि ललित राऊत मध्ये बघतायत. धाव संख्या 74 धावांवर. 74 लॉस ऑफ 5 विकेट. देवा प्रतिष्ठान अंतिम षटक 8वं षटक हाताळलं जाईल. एक संगीत मधुरमय ऐकूया. डीजे मास्टर एक संधी. थँक्यू डीजे. लगेच 8वं षटक घेऊन यायचंय. श्री गणेश 11 वाडा संघ घाई करायची. दिपेश घोलप फलंदाज. एक चांगली पार्टनरशिप मला सांगता येतं. अमोल तिवारी या 2 फलंदाजांमध्ये किती पार्टनरशिप होत आहे. 23 धावांची एक जबरदस्त पार्टनरशिप ललित राऊत आणि जयेश पाटील या 2 फलंदाजांमध्ये. दरम्यान शेवटचे 6 चेंडू चौकार 4-4 धावा षटकार 6-6 धावा सिंगल डबल कशा पद्धतीने मात्र अंगीकारले जातील की धावा रोखतायत श्री गणेशचे 11चे गोलंदाज. यावेळेस बॉलिंग मार्कवर प्रीतम. पहिला चेंडू सज्ज होते. गोलंदाज तयार होते. फलंदाज बॅटिंग स्टॅन्ड्सवर. स्टार्ट द मॅच फास्ट. नो वेस्ट टाइम. सुरेख फटका कव्हर डावीसाठी वेक्स्टा करून चेंडू सीमा पार चौकार विभ बाउंड्री. थँक्यू. नक्कीच हाफ हॉली चेंडू ओव्हरपीच चेंडू हाताळा गेला आणि त्या चेंडूवर प्रहार केला. एक जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट जयेश पाटीलकडनं पाहायला मिळत आहे. षटकातील दुसरा चेंडू रिव्हर्स स्वीप क्लास क्रिकेट मानला जात आहे आणि यावेळेस मात्र चेंडू मात्र सीमा पार चौकार मारला जातोय. थँक्यू डीजे. आणि बॅकवर्ड पॉइंट रिझन मात्र डीफला चौकार पाहायला मिळाला. ऍज अ स्विफ्ट ऍज अ दुधारी तलवार ज्याला म्हटलं तर रिव्हर्स स्वीप. आणि धाव फलक जर पाहिला आपण तर या लगातार 2 चौकारांनी पुढे सरकत आहे. ते 82 धावांवर 82. षटकातील 4 चेंडूचा खेळ अजून बाकी. तिसरा चेंडू What about Ingdas use of Vivo 6R Deva Pratishthan Jayes Patil on fire. ऐकणीचे नक्कीच या ग्रामीण भागामध्ये म्हण म्हटली जाते. या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, हुकला तो मुकला, ठोकला तो जिंकला. हल्ला बोल फलंदाजी मात्र पाहायला मिळते. 3 चेंडूंवर प्रहार केले, लगातार 2 बाउंड्रीज, लगातार 2 चौकार आणि 1 षटकार जयेश पाटील बॅटमधनं. आग ओकी फलंदाजी, जयेश ऑन फायर. षटकातील 4था चेंडू हाताळला जाईल प्रीतम कडनं. जयेश स्ट्राइक एंड. नाईस बॉल. यावेळेस मात्र शेवटच्या क्षणाला भास आणि आवाज होतात, पंच दक्ष असतात, हे मात्र पाहायला मिळत आहे. वाईट बॉलचा इशारा आणि धाव फलक मात्र एका धावी पुढे सरकतोय. तो 89 30 ज्या आपण पाहता येतं 35 ना 36 जयेश पाटील 44 धावांवर आहेत. आता मात्र 50 जवळ येते. तर षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी, 6 धावांची गरज.
नाईस बॅट. या बॅट्समॅनचा चेंडू लाफ केला जातोय. 1 धाव मिळते. 2 चेंडू बाकी राहत आहेत. 45 धावांवर जयेश पाटील पाहायला मिळत आहेत. तब्बल धाव संख्या 90 धावांवर देवा प्रतिष्ठान. पहिल्या 3 षटकांमध्ये 20 धावा होत्या. त्यानंतर जो करारा जबाब जयेश पाटील भूपेश, एक चांगली पार्टनरशिप. त्यानंतर ललित राऊत. मिस टायमिंग. या बॅट्स मात्र विकेटचं पतन. ललित राऊत मात्र बाद होत आहेत आणि विकेट क्रमांक 6 90 धावांवर 6व्या विकेटचं पतन. ललित राऊत 6 चेंडूंमध्ये 13 धावांवर बाद होत आहेत. 14 धावांवर बाद होत आहेत. 6 चेंडू 14 परतलेत. यावेळेस माझा फलंदाज येत आहेत मयूर, परंतु अंतिम चेंडू स्ट्राईक एंडला आणि 50 मारला संधी. नाईस बॉल. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. यावेळेस मात्र षटक समाप्त होतं. निर्धाव चेंडू मात्र समजले नाही. यावेळेस मात्र धाव फलक सीमित राहत आहे 90 धावांवर आणि विजयासाठी 8 षटकांमध्ये 48 चेंडूंमध्ये 91 धावांचं लक्ष्य. लगेच घाई करायची क्षेत्ररक्षक देवा प्रतिष्ठान आणि फलंदाज पडून द्यायचं श्री गणेश इलेव्हन वाडा. तोपर्यंत मधुरमय संगीत. थँक्यू. आणि 90 धावा धावफलकर विजयासाठी 91 धावा 91 टू विन. श्री गणेश इलेव्हन वाडा टार्गेट. बघूया देवा प्रतिष्ठान क्षेत्ररक्षणासाठी यायचंय. त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि फलंदाज मात्र तिकडनं पाठवायचं श्री गणेश इलेव्हन वाडा. आपण सामना पाहतात देवा प्रतिष्ठान व श्री गणेश इलेव्हन वाडा आणि यापुढे सामन्याची नाणेफेक सुद्धा करून घ्यायची आहे. निखिल वाकळे सर. आणि यापुढे सामना आपण पाहणार आहोत वाडा स्ट्रायकर वर्सेस अभिनव पॅन्थर. अभिनव पॅन्थर कॅप्टन आणि वाडा स्ट्रायकर कॅप्टन. प्लीज वेलकम टॉस बॉक्स and choose the ball. Vada striker captain first choose the ball and Abhinav Panther captain choose the ball and next is a toss box. Please welcome. कर्णधार please welcome. टॉस बॉक्स मध्ये यायचं टॉस करण्यासाठी. फास्ट अंपायर्स प्लीज फास्ट. क्षेत्ररक्षण देवा प्रतिष्ठान त्वरित सजून घ्यायचंय. फास्ट. फलंदाज श्री गणेश इलेव्हन वाडा संघ त्वरित पाठवायचे आहेत आणि 12वा खेळाडू देवा प्रतिष्ठानचा बॉलिंग बॉक्स मध्ये कडून पाठवून द्यायचा आहे तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि अभिनव पॅन्थर कर्णधार आपण चेंडू निवड करायचा आहे.
श्री गणेश 11 वाडा आपण चेंडू सिलेक्ट केलाय का दीपेश घोलप त्वरित यायचंय फलंदाजीसाठी नो वेस्ट टाइम नक्कीच ड्रिंक ब्रेकला 3 मिनिटं आणि इनिंग संपल्यानंतर 5 मिनिटं अशी 8 मिनिटं एका मॅचला ब्रेक न घेतली. आता घाई करायची सर्व संघांनी वेळेचं बंधन खूप कमी वेळ घ्यायचा आहे 2-2 मिनिटं आपण घेतली तर सामने वेळेत पार पडले जातील त्या दृष्टिकोनातून घ्यायचं कारण 48 मिनिटं म्हणजे 50 मिनिटं एक्स्ट्रा मात्र 6 सामन्यांनंतर जात आहेत त्या दृष्टिकोनातून घाई करायची आहे. आणि सामन्याला सुरुवात होते बॉलिंग मार्कवर गोलंदाज गेम प्लॅनर म्हटला तो या वाडा तालुक्यातील तो म्हणजे धनंजय जाधव. फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत 91 धावांचं टार्गेट असेल ते श्री गणेश 11 वाडा संघाकडे. स्ट्राईक एंडला दीपेश घोलप नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज चिराग भानुशाळी. चिरागला यावेळेस मात्र सलामीसाठी धाडलं जात आहे. काय गेम प्लॅनिंग असेल श्री गणेश 11चं या षटकामध्ये समजेल. त्याचबरोबर विकेटच्या शोधामध्ये विकेटची अपेक्षा दिव्य प्रतिष्ठानचे कर्णधार जयेश पाटील नक्कीच करतील ते धनंजय जाधव याच गोलंदाजाकडनं. एक चांगल्या पद्धतीने लेग ब्रेक ऑफ ब्रेकची क्षमता ज्या गोलंदाजामध्ये तो गोलंदाज आपण पाहतायत धनंजय जाधव. सामन्याला सुरुवात होत आहे आणि पहिला चेंडू शुभारंभ होतोय. स्टार्ट बिगिन मॅच फर्स्ट बॉल. वॉट शॉट यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्हचा डीप एक्स्ट्रा कडे षटका बघायला मिळतोय. सीमा पार चौकार. दीपेशनं फार एकरारी जबाब देतोय. या महाराष्ट्रामध्ये ज्या फलंदाजांनी रेकॉर्ड केले 11 षटकाराचं 11 चेंडूमध्ये लगातार तो फलंदाज दीपेश घोलप गरजला. पहिल्या चेंडूत चौकार पाहायला मिळाला. षटकातील दुसरा चेंडू वन्स अगेन धनंजय टू दीपेश. वर्ड बॅटिंग यावेळेस फुल शॉट वर्ड मिडविकेट मात्र चेंडू लाफ होतोय. विबो सिक्सर दीपेश ऑन फायर. थँक्यू 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 डीजे आपण 5 सेकंदाच्या वरती असं वाजू नका नाहीतर व्हिडिओ ब्लॉक होत आहेत युट्यूबच्या. नक्कीच 2 चेंडूंमध्ये पाहिलं तर 10 धावा पाहायला मिळत आहेत कारण नक्कीच युट्यूबवर प्रेक्षक अतुलनीय सामने मात्र पाहता येतं कारण नक्कीच ही खासियत या WPL ची मानली जाते. पहिलं पॉवर प्ले षटक 10 धावा 2 चेंडूमध्ये वसूल करतोय दीपेश घोलप. 91 धावांचं टार्गेट समोर असताना षटकातील तिसरा चेंडू विकेटचा शोधात धनंजय वारंवार पाहायला मिळतोय. इम्प्रेसिव्ह चेंडू हाताळला गेला आणि यावेळेस मात्र विकेटचं पतन. गेम प्लॅनिंग सक्सेसफुल जयेश पाटील यांचं आणि दीपेशला 10 धावांवर मात्र रोखलं गेलं. तिसऱ्या चेंडूवर विकेट क्रमांक 1. थँक्यू डीजे. पहिलं षटक या वाडा तालुक्यातील गेम प्लॅन का म्हटलं जातंय त्याचं स्थान देवा प्रतिष्ठानतलं टीम मधील काय आहे हे दाखवून दिलेले ते धनंजय जाधवनं. एक सुरेख गुडलेन स्पॉट वन चेंडू हाताळला गेला. दीपेशचे मात्र मिस टायमिंग झालं. बॅटची एज लागून मात्र न चुकता विकेट किपरची कमाल आणि विकेटची धमाल. देवा प्रतिष्ठान 1 विकेट घेतो. जयेश पाटील मात्र एक चांगले गेम प्लॅनिंग करतात. जेव्हा 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण असतं त्यावेळेस विकेट किपरची खूप मोठी भूमिका असते. षटकातील 3 चेंडूचा खेळ. धावा 10 1 विकेट श्री गणेश 11 कडे यावेळेस फलंदाजी आणि यावेळेस मात्र विकेट मात्र विकेट होते. विकेट क्रमांक 2 विबो विकेट. क्रिकेट वाली बीट पे
थँक्यू. आणि 4 चेंडूंमध्ये 2 लगातार विकेट. विकेट हॅट्रिकला मात्र संधी. निखिल वाके, आपण त्वरित टॉस बॉक्स कडे जायचंय. तर आपण पाहतायत एक महासंग्राम. वाडा स्ट्रायकर्स संघ आणि अभिनव पॅन्थर्स या दोन संघांच्या संघनायक आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर नाणेफेक होते. सामना क्रमांक 3 या दिवसातला क्रमांक 3चा सामना जो डोळ्यासमोर येईल. अप्रतिम चांगला चेंडू हाताळला गेला, तितका चांगला फटका सुद्धा खेळला गेला. तर माझ्या साथीने जोडले गेलेत टॉस बॉक्समध्ये मिथुनजी नाईक आणि त्यांच्या साथीनं आशिष. तर एकंदरीत नाणेफेक होते सामना क्रमांक 3ची. मान देऊयात आशिष याला. WCA and WPL, these are the two sides. WPL is the call and it's a WPL. यावेळेस मात्र रनआउटची विकेट. तिसऱ्या विकेटचं पतन. व्हॉट अ गेम प्लॅनिंग देवा प्रतिष्ठान. तर नाणेफेक जिंकले. मिथुन नाईक यांनी काय स्वीकाराल एकंदरीत प्रथम निर्णय तुमचा काय? फलंदाजी करू आम्ही. फलंदाजी करणार आहेत, कारण जेव्हा जेव्हा नाणेफेक जिंकले फलंदाजी केली. बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. तर एकंदरीत आशिष, नाणेफेक तर हरलायस, परंतु काय गेम प्लॅनिंग असेल तुझ्या या सामन्यासाठी? निश्चितच आता त्यांनी फलंदाजी घेतली तर आम्ही स्ट्रॉंग झोनमधूनच जाणार आहोत. आमची बॉलिंग लाईनअप तेवढी स्ट्रॉंग आहे. ओके, त्यानंतरच मी तर बोलेन की खूप प्लेयर आहेत. मिथुन, राकेशदा झाला. वेस मात्र सुरेख चेंडू हाताळला गेला. थँक्यू डीजे. दरम्यान आपण षटक दुसरं पाहताय. पॉवर प्लेचं षटक. 91 धावांचं लक्ष. धावा आतापर्यंत 14 धावा आहेत आणि 14 धावांवर 3 विकेट देवा प्रतिष्ठाननं पटकवलेल्या आहेत. दरम्यान षटकातील 4 चेंडूचा खेळ राहतोय. काय घडेल या तिसऱ्या चेंडूवर? बॉलिंग मार्कवर सुनील आपण पाहतायत. सुरेख फटका यावेळेस मात्र योगेश चौधरीच्या बॅटमध्ये सीमा पार. अज स्वीप ॲज आरो लॉलीपॉप षटकार. विबो 6 रला कळवे. थँक्यू डीसे. आणि धाव फलक पाहतात. 9 चेंडूचा खेळ. 3 चेंडू या षटकातील 20 धावा. एक जबरदस्त. संघाला ज्या संकटामध्ये टाकलं होतं त्या संकटातून तारण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस पाहायला मिळतोय. बघूया कोण तारेल आणि कोण हावी होणार या पुढील 3 चेंडूमध्ये. 3 विकेट आतापर्यंत. एक चांगली सुरुवात धनंजयने करून दिली होती. त्यानंतर सुनील थोडंसं महागडं ठरतोय या 3 चेंडूमध्ये. रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र ओव्हर कॉन्फिडन्सने गेले होते योगेश चौधरी. क्रिकेटमध्ये सातत्याने परिवर्तन फलंदाजी आणि गोलंदाजी असावी, परंतु परिवर्तनात्मक शॉट खेळायला गेले होते. एक लास्ट शॉट बघायला मिळाला असता, परंतु यावेळेस मात्र हावी झाला तो गोलंदाज. डॉट मात्र चेंडू केला सुनीलनं. या 4 चेंडूमध्ये 2 चेंडू डॉट आहेत, परंतु 2 मोठे फटके सुद्धा आहेत षटकार चौकार. आणि 5वा चेंडू यावेळेस मात्र सुनीलकडनं. अपेक्षा जयेश करतात विकेटची. काय घडेल? नाईस बॉल. अपीलचा प्रयत्न होतोय. 1 धाव रोखली गेली. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. स्टॉप केलं गेलं फलंदाजाला. विकेट किपरची एक चांगल्या पद्धतीने मेहनत जयेश पाटीलकडनं. एक चांगल्या पद्धतीने देवा प्रतिष्ठानचे सगळे क्षेत्ररक्षक एक चाणक्य बुद्धीने मात्र फलंदाज करतायत. ज्या पद्धतीने फलंदाज त्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण करतायत. परंतु श्री गणेश 11ची फलंदाजी पाहायला मिळेल का? यामुळे षटकातील पुढील चेंडू सुरेखरित्या यावेळेस मात्र शेवटचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. षटक याचबरोबर समाप्त होतोय. 2 षटकं पाहिली, 3 विकेट गमावून आतापर्यंत 12 चेंडूंमध्ये 21 धावा, 91 धावांचा पाठलाग करताना स्कोर होतोय श्री गणेश 11 21 लॉस ऑफ 3 विकेट. एक मधुरमय संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानात परतूया.
तर धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहताय तो वाडा प्रीमियर लीग 2017चा थरार. आज मात्र डीजे मास्टरनं सुद्धा कमाल करायला सुरुवात केली, कारण आज गुरुवारचा दिवस आहे. खऱ्या अर्थानं 3.5 शक्तिपीठांपैकी एक आपल्या कारल्याचं डोंगर आणि एक आगरी कोळी लोकांचं हे कुलदैवत, आपल्या मराठी बांधवांचं एक कुलदैवत. त्या मायेला, त्या माये मातेला, आई एकविरेला एक साकडं घालूयात. ही स्पर्धा अशीच कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता पुढे सरकू देत आणि यशस्वीरित्या संपू देत. तर जातोय पुन्हा एकदा खेळपट्टीवर. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा ज्या स्थिर राहून राहिल्या त्या 21 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत 3 मोहरे टिपण्यात यश आलंय ते देवा प्रतिष्ठान संघाला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो गोलंदाज जयेश पाटील, जो स्वतः अमित जाधव जो गोलंदाजी करेल. जयेश पाटील जो आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे. सातत्यानं क्षेत्ररक्षण मात्र फेरबदल केला जातोय, कारण क्षेत्ररक्षणात फेरबदल करून समोरच्या अनुभवी खेळाडूवर दबाव बनवण्याचा प्रयत्न तो जयेश पाटील आणि टीमकडनं केला जातोय. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर सांघिक पहिलं षटक, सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळलेला अमित. आता मात्र अक्रॉस द बॅटनं प्रहार, चेंडू जातोय वाऱ्याच्या दिशेनं, सरळ षटकार, एक ब्रँडेड फटका. योगेश पाटील इज ऑन फायर, योगेश चौधरी इज ऑन फायर. तर बरेचसे गुरु आणि योगेश चौधरी त्यांचे शिष्य आहेत, कारण योगेश चौधरी ज्या संघातून खेळतोय, श्रीकांत जोगमार्गे सुद्धा त्याच संघातून खेळतोय आणि आपण पाहिलं चिराग भानुशाली सुद्धा त्याच संघातून खेळतोय. एकाच तालमीतले हे सगळे वाघ आज मात्र श्री गणेशजी 11 संघातून खेळतात. परंतु अमित एक संघनायक आहे, चांगली भूमिका सातत्यानं गाजवू शकतो, चांगला गोलंदाज आहे, चांगलं कमबॅक करू शकतो, परंतु अनुभव फार मोठा आहे आणि अनुभव सगळ्यात सर्वश्रेष्ठ गुरु आहे. त्याच अनुषंगाने योगेश चौधरी वन्स अगेन. आता मात्र अक्रॉस द बॅटने चेंडूवर प्रहार केलाय, चेंडू सरसावलाय वाईडिश लॉंग ऑनला. फेक होते तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनं धाव फलक जाऊन पोचेल ते या एकूण 2 चेंडूंच्या 7 धावांच्या खेळानं. धाव फलक 28 या धावसंख्येवर 28 धावा धाव फलकावर लागतात. यानंतर एव्ही स्ट्रायकर्स आणि त्यांच्या समवेत झुंज देईल तो अमोल पाटील साहेबांचा वाडा अभिनव पॅन्थर्स. आपण पाहतोय वाडा स्ट्रायकर्स वर्सेस अभिनव पॅन्थर्स, हे 2 संघ एकमेकांची 2 हात करतील. आपण तयारीत राहायचं आहे, कारण जे तिसरं षटक प्रगतीपथावर येईल आणि त्यानंतर एकंदरीत 5 षटकं असतील पुढची. त्यानंतर लगेचच सामना क्रमांक 3 ज्याला सुरुवात होईल. पाहूयात पुन्हा एकदा अमित जाधव जो तयार होतोय, द मॅन फ्रॉम तिलगावचा हा खेळाडू. तिळगाव संघाकडनं सातत्यानं ज्यांना अनुभवी आणि चांगलं टेनिस क्रिकेट खेळलंय तोच हा गोलंदाज वन्स अगेन फाईट करेल पॅव्हेलियन सिटी एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटनं. सातत्यानं चांगली गोलंदाजी ज्याच्याकडनं पाहायला मिळाली, परंतु आज मात्र थोडासा महागडा ठरलाय, कारण पहिल्या चेंडूवर त्याच्या प्रहार पाहायला मिळाला तो योगेशकडनं. आता मात्र दॅट्स द एव्हरग्रीन लाईन, दॅट्स द ग्लोरियस डिलिव्हरी. एक चांगला चेंडू हाताळला गेला आणि अमित जाधवनं आता मात्र कला कौशल्य दाखवायला सुरुवात केली. आपले जे सुप्त गुण आहेत, आपल्या ज्या गोलंदाजीच्या माध्यमातली जी कला कौशल्य ती पणाला लावली जातात, कारण देवा प्रतिष्ठानसाठी ही करोवा मरो की लढत आहे. हा सामना जिंकावाच लागेल तो देवा प्रतिष्ठान यांना. पाहूयात वन्स अगेन पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय डावखुऱ्या हाताच्या फलंदाज अजयकडनं आणि एक धाव घेतली जाते. षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर सगळ्यांनी नोंद घ्या 29 धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत जर पाहायला गेलो या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ यशस्वीरित्या संपला आणि 8 धावा ज्या खर्ची केल्या गेल्यात आतापर्यंत ज्या तिसऱ्या षटकात. वन्स अगेन अमित तयार होतोय. बॅटिंग स्टांजवर पुन्हा एकदा योगेश चौधरी आहे आणि जे ट्रॅप्स लावले जात आहेत मिड विकेट पासनं तर स्क्वेअर लेग पाहिला आपण, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन या 3 क्षेत्रात. वन्स अगेन अक्रॉस द बॅट योगेश चौधरी चेंडूला हादरा देतोय, एक प्रहार करतोय, एकच धाव मिळेल, कारण वाईडिश मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्यावर चेंडू विसावला आणि या एकेरी धावेनं धावफलक सरसावलं जाऊन पोचलं ते एकंदरीत 30 या धावसंख्येवर. 30 धावा 30 धावा 30. अजूनही विजयासाठी 61 धावांची गरज आहे, ती फलंदाजी करणाऱ्या श्री गणेशजी 11 संघाला. पुन्हा एकदा सामना करेल गोलंदाज अमित जाधव इज ऑन फायर. अमित जाधव षटकातले शेवटच्या 1 चेंडूची खेळी ज्याची बाकी राहते, कारण पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला, त्यानंतर एक सिंगल रोटेट केली गेली मिड विकेटला, त्यानंतर पुन्हा एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर आपण पाहिलं 2 सिंगल आल्या. असे एकंदरीत 5 चेंडू संपलेत. पुन्हा एकदा अमित जाधव सामना करेल. अप्रतिम
फुलिश लेन डिलिव्हरी, लोअर फुल टॉस चेंडू हाताळला गेला, तितक्यात चपळाईनं शॉर्ट एक्स्ट्रा झोन मधून चेंडूला उचलून फेकलं गेलं. जयेश पाटील कव्हरअप करतोय आणि पाहता पाहता षटक क्रमांक 3 जे संपुष्टात आलंय. या 3 षटकांचा सामना संपल्यानंतर धावफलकावर 31 धावा लागल्यात. एकंदरीत सूरज काय म्हणशील या मॅच बद्दल, कारण 31 धावा धावफलकावर आल्यात, अजूनही 60 धावांचं लक्ष्य काबीज करायचं आहे श्री गणेशजी 11ला. नक्कीच ज्या पद्धतीने विकेटचं टार्गेट, कारण 3 विकेट महत्वाचे कारण दीपेश घोलपला ज्या ठिकाणी रोखलं गेले त्या ठिकाणी सरासरी रोखण्याचं मात्र गेम प्लॅनिंग जयेश पाटील साकारलेलं आहे. आणि आता मात्र सातत्याने 1 ते 2 विकेटची अपेक्षा जयेश मात्र गोलंदाजाकडे नक्कीच करतील. परंतु ज्या विद्यमानानं मात्र योगा एक लेजंड क्रिकेटर खेळत आहेत त्यावेळी सरासरी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. परंतु जयेश पाटील एक चाणक्य चतुर खेळाडू मानला जातोय. याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की हे 2 खेळाडू सातत्यानं बराच वेळ एका संघातून खेळलेत. कारण ओपन वाडा ग्रामीण मधून एक खुल्या गटातला एक संघ खेळायचा, AGS नावाचा संघ, ज्यावेळी जयेश पाटील, निखिल भोईर आणि त्याच्या साथीनं दीपेश घोलपनं बऱ्याचदा खेळ केलाय. त्यामुळे बऱ्याच खेळाडूंचे डावपेच, बऱ्याच खेळाडूंच्या ज्या डावपेज आहेत ते एकमेकांना माहीत असतात. क्लुप्त्या, वीक पॉईंट्स, स्ट्रॉंग पॉईंट या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर जयेश पाटील एक अनुभवी खेळाडू आहे. बॉलिंग मार्कवर येतोय, खांद्याच्या दुखापतीनं फार त्रस्त आहे, तरी सुद्धा या खेळावर नितांत प्रेमापोटी पुन्हा एकदा या खेळपट्टीवरनं या देवा प्रतिष्ठान संघाची मदार सांभाळण्यासाठी जयेश पाटील येतोय. ब्लॅक स्क्रीन एंड किंवा कादिवली गाव एंडकडनं मारायला सुरुवात करेल. 5 षटकं असतील, 30 चेंडू आणि परफेक्ट 60 धावा कमवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा येणं हे फलंदाजांसाठी गरजेचं आहे. तर या 60 धावा थोपवणं मात्र जयेश पाटीलच्या देवा प्रतिष्ठान संघासाठी महत्त्वाचं आहे. निखिल पाटील जो स्वतः पॅकर आहे देवा प्रतिष्ठान संघाचा, ज्यानं सातत्यानं या पोरांना एक प्रोत्साहन दिलंय आणि नेहमीच ही पोरं प्रोत्साहित झाली आहेत. वन्स अगेन जयेश पहिला चेंडू हाताळेल. आता मात्र एक चांगला प्रहार शॉर्ट एक्स्ट्रा झोन मधून, अप्रतिम अप्रतिम, दॅट्स द ग्लोरियस फिल्डिंग. एक चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षक धनंजय जाधव कडनं, एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि धावफलकावर पहिली धावा आल्यानंतर 32 धावा, सगळ्यांनी नोंद घ्या, 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात आतापर्यंत धावफलकावर लागल्यात आणि विजयासाठी अजूनही 59 धावांची गरज आहे. 29 चेंडू असतील, 59 धावा ठोकायच्या आहेत. योगेश चौधरीला ओळखायचं आहे. आता मात्र त्याच्या कौशल्याची लढाई पणाला लागते, एक मोठी झुंज द्यावी लागेल आणि योगेश चौधरीला सातत्यानं एक काटकसरीनं हा खेळ सजवावा लागेल. वन्स अगेन जयेश अक्रॉस द बॅट, खडे खडे चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला गेला. लेग स्लिपमधनं हा चेंडू ट्रॅव्हल करून देण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू मात्र वाईड जो घोषित होतो, वाईड +1, कारण यष्टीरक्षकाकडनं थोडीशी सॉफ्ट डिसमिसल जी झाली आणि या एकेरी धावेनं या 2 धावा वधारल्या. 34 वर जाऊन पोहोचतोय धावफलक. 57 धावांची गरज आहे. 57 रन्स रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 29 बॉल्स. 29 डिलिव्हरी अजून बाकी असतील आणि या 29 डिलिव्हरीजमध्ये तुम्हाला 57 धावा ज्या कमवायच्या आहेत. तर सातत्यानं आपण जर पाहिलं दोन्ही संघांमध्ये जर एक नजर टाकली, सागर मोकाशी सारखा एक खेळाडू लेग स्लिपला ज्याला तैनात केलं गेलंय, एक फर्स्ट स्लिप किंवा गली या मध्यावर एक खेळाडू आहे स्वतः हसमुख पाटील जो तैनात आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, आणि धनंजय जाधवला आता मात्र पॉइंटला तैनात केलं गेलंय. वन्स अगेन जयेश राईट आर्म राऊंड विकेटनं. आता मात्र एक प्रहार वाईडिश लॉंग ऑनला, 1 धाव मिळेल आणि या एका धावेवरच ओव्हर कॉन्फिडन्स काय असतो आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्सवर 4 धावा अतिरिक्त 3 धावा मिळाल्या आणि या 3 धावांनी धावफलक सरसावलं. डीजे मास्टर तर धन्यवाद डीजे मास्टर. क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक झाली आणि त्या चुकीचं परावर्तन 3 धावा एक्स्ट्रा देण्यात झालंय. आणि नेहमी जेव्हा जेव्हा चुकी होते तेव्हा दगडी चाळीतून एकच आवाज येतो की चुकीला माफी नाहीये, आणि त्या माफीचं परावर्तन, त्या प्रायश्चित्ताला 3 धावा अतिरिक्त द्याव्या लागल्या देवा प्रतिष्ठान संघाला. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचलं ते 38 धावसंख्येवर. 53 धावांची गरज आहे अजूनही. शॉर्ट ऑफ लेंथ अजिबात थारा नाहीये. टेनिस क्रिकेटमधला ज्याला लॉलीपॉप चेंडू बोलला जातो. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळतंय. या धावा खऱ्याच वाचवल्यात. यष्टीरक्षक वन्स अगेन चकलाय. कव्हरअप देता देता जयेश पाटीलनं जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले होते, परंतु साजेशी साथ मिळाली नाही आणि निश्चित रूपानं धावा मात्र या कंप्लीट झाल्या. धावफलकावर धावा लागतील त्या या 2 धावांच्या साथीनं 4 दशकं जी धावफलकावर येत आहेत आणि या 51 धावांची गरज अजूनही विजयासाठी असेल ती या 2 फलंदाजी करणाऱ्या श्री गणेशजी 11 संघाला. 27 चेंडू असतील, एकंदरीत 51 धावा ठोकायच्या आहेत.
आणि एक ॲव्हरेज धावसंख्या आहे. कारण टेनिस क्रिकेट सातत्यानं बहरलंय आणि टेनिस क्रिकेटचा जर विचार केला या टेनिक्स बॉलचा जर विचार केला तर फक्त चेंडूला लॉफ्ट करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा अजय जाधव द मॅन फ्रॉम खानिवली चा हा खेळाडू सातत्यानं चांगली फलंदाजी करतोय. जयेश ज्याला रोखायचा प्रयत्न करतोय तो जयेश पाटील वन्स अगेन कादिवली गाव. आता मात्र परेज चेंडू उडाला तो यष्टी रक्षकाच्या डोक्यावरनं आणि निश्चित रूपानं एक धाव मिळाली कारण चेंडू विसावला तो फर्स्ट स्लिपमध्ये सागर मोकाशीच्या हातात आणि एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोचलं ते 41 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. गडी मात्र बाद घेतले जात नाही आहेत. चौथ्या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. जयेश पाटील सातत्यानं क्षेत्ररक्षणात फेरबदल करतोय. सातत्यानं फिल्डिंग ऑर्डर बदलली जाते कारण योगेश चौधरी सगळ्यात महत्त्वाचं एकच कारण आहे की योगेश चौधरी अजूनही खेळपट्टीवर आहे. कारण योगेश चौधरी जर चिपकला तर मात्र निश्चित रूपानं हा सामना सहज गतीनं काबीज करू शकतो. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर जयेश सज्ज होतोय. कादिवली गाव एंडकडनं पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करेल राईट आर्म ओव्हर. एक प्रहार चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याची नामी संधी आहे आणि या झेलनं मॅच या कॅचनं मॅच सोडले. हा खूप साधा सोपा झेल होता. एक रनआउटची विकेट 2 संधी बघा 2 संधी योगेश चौधरी सारख्या फलंदाजाला देणं म्हणजे तुमच्यासाठी फार मोठी धोक्याची घंटा. कारण येणाऱ्या काळात या मैदानात वादळ येऊ शकतं. धावफलक या 2 धावांनी जाऊन पोचलं ते 44च्या घरात. आता मात्र विजयासाठी 47 धावांची गरज. ड्रिंकमॅन जे पाणी घेऊन येणारी माणसं आहेत पटापट यायचं विनाविलंब. कारण जर पाहायला गेलो आपण षटकातले आत्तापर्यंत एक चेंडूचा खेळ बाकी आहे. यस एक बॉल बाकी आहे. एक चेंडूचा खेळ 3 धावा पळून काढल्यात आणि धावफलकावर या 3 धावांनी 44 धावा लागल्यात. अजूनही विजयासाठी 47 धावांची गरज आहे. तर 3 धावा एकंदरीत पळून काढल्या गेल्या. नॉन स्ट्रायकर एंडवर योगेश चौधरी आता मात्र सज्ज होतोय परंतु अप्पर एंडवर खेळेल तो फलंदाज अजय जाधव. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. डीजे मास्टर थांबायचं आहे जरा. एक चेंडूचा खेळ बाकी राहतोय. ओके ऑलरेडी रिंग ब्रेक मागवलेला आहे. एक चेंडू मात्र नंतर हाताळला जाईल. दौंड सामना पाहता 91 धावांचं लक्ष मात्र उभं राहत आहे. आणि जर पाहिलं आपण जर 5 चेंडूचा खेळ होतोय या षटकामध्ये जयेश पाटील जर 5 चेंडूमध्ये जर पाहिलं तर धावा खर्च केलेले आहेत ते मला अमोल तिवारी स्कोरर सांगतील. 13 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केलेल्या आहेत. दरम्यान सांख्यिक 23 चेंडूमध्ये आतापर्यंत 44 धावा. अजून या चौथ्या षटकातील अंतिम चेंडू मात्र बाकी राहतोय. तब्बल 91 धावांचं लक्ष आणि आतापर्यंत 44 धावांवर. विकेटचं टार्गेट जर पाहिलं तर 3 विकेट आतापर्यंत पटकवलेले ते देवा प्रतिष्ठान आणि 25 चेंडूत 47 धावांचं एक मोठं टार्गेट अजूनही श्री गणेश 11 वाडा संघाकडे. कारण चेंडू कमी आहेत धावा जास्त आहेत. 25 चेंडू आणि 47 धावा. दरम्यान षटकातील अंतिम चेंडू 44 धावा धावफलकावर लागल्यात. 47 धावांची गरज आहे अजून विजयासाठी. एकंदरीत आपण पाहायला गेलो तर 5 चेंडूंचा खेळ जो संपुष्टात आलाय खेळपट्टीवरनं. अजूनही 25 चेंडू बाकी आहेत आणि हे 3 फलंदाज या योगेश चौधरी नावाच्या फलंदाजाला सातत्यानं संधी दिली जाते. इतके साधे सोपे चान्सेस त्याला दिले जात आहेत आणि त्याच अनुषंगानं हा 44 2 चव्वे 3 धावा या चेंडूवर टिपल्या गेल्या. तुमच्या या षटकात पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर वाईड प्लस 1 सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर 3 धावा. असे एकंदरीत 5 चेंडू तुमच्या संपुष्टात आलेत आणि 5 चेंडूंमध्ये तुम्ही एकंदरीत आत्तापर्यंत धावा ज्या खर्ची केल्यात त्या मात्र 13 धावा. तर पाहूयात एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. जयेश पाटील सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करेल तो फलंदाज अजय जाधवसाठी. पुन्हा एकदा जयेश पाटील तयार. इनसाइड एज चेंडूला थोपवलं गेला हसमुखकडनं आणि
आता मात्र चांगलं कव्हरअप दिलं गेलं. प्रयत्न खूप चांगले केले गे हसमुखकडनं, कारण हा चेंडू इनसाइड एज होता, त्यामुळे निश्चित रूपाने लेग स्लिपमधून ट्रॅव्हल झाला असता आणि सीमारेषेच्या दिशेने सरकला असता. परंतु तब्बल मी तर म्हणेन की 3 धावा या वाचवल्या गेल्यात आता त्या यष्टीरक्षकाकडनं. धावफलकावर या एकेरी धावेनं षटक क्रमांक 4 संपुष्टात येत आहे. 45 धावा धावफलकावर लागल्यात 4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर. ड्रिंक ब्रेक्स ऑलरेडी झालाय, त्यामुळे अजिबात टाइम घेऊ नका. मी नम्र विनंती एकच करेन, विना विलंब आपण सामन्याला सुरुवात करायची. पंच प्लीज, खेळाडूंना विनंती. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 46 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. 24 चेंडू असतील आणि 46 धावा कमवायच्या असतील. आता मात्र पॅव्हेलियन सिटी एंडकडनं गोलंदाजी मार्कवर येईल तो रॉयल स्पोर्ट्स कुडूस संघाचा हा खेळाडू. सातत्यानं ज्यानं कुडूस नगरीत एक चांगला खेळ केला, बरेचसे मैदानं ज्यानं गाजवले. तर भगवा करंडक 2015चा ज्यानं गाजवला, जयेश पाटील सारख्या फलंदाजाला ज्यानं फलंदाजी केली. तर निश्चित रूपाने सूरज काय म्हणशील या गोलंदाजाबद्दल? एकंदरीत खूप एक नामांकित गोलंदाज आहे धनंजय जाधव. नक्कीच धनंजय एक चांगल्या गेम प्लॅन मानला होता. पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं होतं आणि पहिल्या षटकात 3 विकेट घेतल्या होत्या. अतिशय भेदक मारा केला होता आणि तो धनंजय जाधव मात्र बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतो. म्हणजे षटकातील पहिला चेंडू काय घडेल. स्ट्रायकिंगला फलंदाज मात्र यावेळेस पाहायला मिळतोय तो अजय. स्ट्रायकिंगला मॅन फॉर्म खानिवली. धनंजय जाधव मात्र मदार असेल. या सामन्याला कलाटणी देणारा गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. अजूनही पुढचं षटक असेल ते जयेश पाटीलचं. म्हणजे सामना रंगतदार आहे. देवा प्रतिष्ठान वारंवार विकेटच्या शोधात आहेत, कारण विकेट घेतल्यानंतर दबाव येत असतोय. क्रिकेटचं सूत्र मानलं जातं. बघूया धनंजय जाधव ज्यांनी पहिल्या षटकामध्ये दीपेश घोलपला आउट केलं. दीपेश घोलपची विकेट घेतली तो गोलंदाज आणि समोर तडाखबाज फलंदाज अजय. नाईस शॉट अजयच्या बॅटमध्ये मध्ये सीमा पार. दॅट्स अ ह्यूज सिक्सर. ओरपी चेंडू हाताळला गेला, बॅटच्या खाली जेवून टाकला गेला आणि षटकात ठोकला गेला. आणि या व्यासमाता आरपार षटकार ठोकला तोय. नक्कीच एक रायझिंग प्लेयर मानला तो अजय आणि ती भूमिका मात्र स्पष्ट करतोय, कारण मोठ्या फटक्यांची गरज श्री गणेश इलेव्हन वाडा संघाला आहे. परंतु जयेश जाधव मात्र एक परिवर्तनात्मक चेंडू हाताळेल का अनुभव पद्धतीनं मात्र अजय जाधव आणि धनंजय जाधव आणि अजय या दोघांमधील फाईट आहे. धनंजय जाधव पुढचा चेंडू परिवर्तनात्मक हाताळेल का, या काची उत्तर या चेंडूवर, कारण अस्तित्वाची लढाई या सामन्यामध्ये असेल. लोअर फुल टच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न चांगला शॉट मात्र बघायला मिळतो. मिड ऑफला मात्र चेंडू फिरवतो. एक धाव मिळतो. दुसऱ्याचा प्रयत्न केला होतोय आणि दुसऱ्या धावेला मात्र इथे रोखलं जात आहे ते योगा यांना. एक चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय ते मयूर यांच्याकडनं आणि धाव फलक या एका धावेने पुढे सरकतोय तो 52 धावांवर. 2 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत. आता विकेटचं टार्गेट जयेश पाटीलनं जबाबदारी टाकली ती धनंजय जाधववर की विकेटचं टार्गेट. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे आणि म्हणूनच हे षटक हे धनंजय जाधवच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय, कारण हे 5वं षटक या 8 षटकांमधील सर्वात महत्वाचं. धावा रोखण्या माझं षटक, दबाव ठेवण्याचं षटक म्हणजे 5वं षटक. सुरेख गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. यॉर्क लेंथ मात्र बघायला मिळते चांगल्या पद्धतीने. यॉर्कर पद्धतीने हाताळला चेंडू. एक चांगल्या पद्धतीने क्विकर वन यॉर्करचा वापर, मिडल ब्लॉकचा वापर सातत्याने धनंजय जाधवकडनं बघायला मिळतो. लेग ब्रेक ऑफ ब्रेक या 2 गोष्टींमध्ये धनंजय आतापर्यंत ओळखलं होतं, परंतु यॉर्कर एक चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू हाताळला गेला आणि निर्धाव पद्धतीनं मात्र षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहतोय आणि धाव फलक जर पाहिला आतापर्यंत सीमित धावसंख्या 53 धावांवर. या व्यास मात्र हलका स्ट्रोक मध्ये नक्कीच बघायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेस फीड होतोय मिडॉनला. 1 धाव मिळते आणि धाव फलक एका धावेने 54 धावांवर पोहोचायचंय ते श्री गणेश इलेव्हन संघाला 91 धावांच्या टार्गेट पर्यंत. 37 धावांचा गरज नक्कीच. यापुढील चेंडूमध्ये काय घडले बघूया. 20 चेंडू 37 धावा, आतापर्यंत 54 धावा आणि लक्ष असेल ते 91 धावापर्यंत पोहोचण्याचं. षटकातील 5वा चेंडू. फुल टॉस चेंडू बॅटवर यावेळेस माझा डीप एक्स्ट्राला चेंडू लाफ केला होता. 1च धाव मिळते. धाव फलक एका धावाने पुढे सरकतोय तो 55 धावांवर.
एक जबरदस्त गेम प्लॅनिंग. यावेळेस धावा रोखण्याचा प्रयत्न सातत्याने जयेश पाटील करतात, परंतु विकेटचं टार्गेट जे या षटकामध्ये ठेवलं होतं ते या 4 चेंडूमध्ये मात्र रोखलं गेलेलं आहे. कारण पहिल्या चेंडू षटकार, त्यानंतर एका धावेवर रोखतोय तो धनंजय जाधव. दबाव मात्र ठेवण्याचा प्रयत्न पुढील चेंडूंमध्ये सातत्याने पाहायला मिळाला षटकार नंतर धनंजय जाधवमध्ये, आणि ती क्षमता या गोलंदाजाने दर्शवलेली आहे. षटकातील 5वा चेंडू, इम्प्रेसिव्ह चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी. यावेळेस जर पाहिलं आपण तर षटक जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ होतोय असे स्कोरर म्हणतात अंपायर्स. स्कोरर अमोल तिवारी. 1 बॉल आउट होता मध्ये, निर्धाव चेंडू राखला होता मध्ये. दरम्यान षटक समाप्त होते. 5 षटक समाप्त होत आहेत आणि 5 षटकात समाप्तीनंतर धाव संख्या जर पाहिली आपण तर 55 धावांवर अजूनही 51 धावांचं लक्ष. 55 धावांपर्यंत आतापर्यंत पोहोचत आहेत 5 षटकांमध्ये ते श्री गणेश 11 वाडा संघ. बघूया काय घडेल. पुढील 3 षटक बाकी आहेत, तोपर्यंत मधुरमेळ संगीत ऐकूया आणि सामन्यामध्ये परतूया. थँक्यू. नो मीटिंग. बी फास्ट. त्वरित फलंदाज आपण क्रीजवर यायचा आणि क्षेत्ररक्षक फिल्डिंगसाठी जायचं आहे. दरम्यान अजूनही 3 षटक बाकी आहेत. 5 षटकांमध्ये धाव संख्येवर पोहोचतोय तो 55 धावांवर तो श्री गणेश 11 वाडा संघ. आणि आता मात्र 3 षटक बाकी राहतात. 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि विजयासाठी आता मात्र धावांचं लक्ष राहतंय ते 36 धावांचं. 18 चेंडू आणि 36 धावा. आव्हान तर मोठं मात्र श्री गणेश समोर आतापर्यंत ठेवलेलं आहे ते देवा प्रतिष्ठान. नक्कीच फलंदाज ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी करतायत, रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं तेवढाच पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग मार्कर गोलंदाज यावेळेस देवा प्रतिष्ठानकडनं येतोय ते 6वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुनील. एक गेम प्लॅनिंग जयेश पाटीलचं पाहायला मिळतं. यावेळेस सुनीलला धाडलं जात आहे षटक हाताळण्यासाठी. 18 चेंडू आणि तब्बल हवे आहेत 36 धावा. काय घडेल, सामना कुठल्या दिशेने झुकेल की सामन्यावर दबाव कोण ठेवेल. पहिला चेंडू फास्ट, नो वेस्ट टाइम. फलंदाज आपण क्रीजवर यायचंय आणि पहिला चेंडू सज्ज होते गोलंदाज सुनील. देवा प्रतिष्ठानचा गोलंदाज. फलंदाज श्री गणेश 11 वाडा योगेश चौधरी, एक लेजंड क्रिकेटर या वाडा तालुक्यातील. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. बघूया विकेटचा प्रयत्न. डॉट. काय घडेल, षटकार चौकार की विकेट. नाईस बॉल, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. यावेळेस मात्र नामी संधी गमावली जाते ती जयेश पाटील कडनं. खेळ असतो, अनिश्चितेची वेळ येते, परंतु कर्तृत्व मेहनत पणाला लागते. भेदक मारा, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. एक नाईस बॉल सुरेख मात्र ऐन मोमेंटला मात्र टीमला सावरतोय. 1 धाव मात्र योगा मात्र कलेक्ट करतोय. धाव फलक मात्र 1 धावेने पुढे सरकतोय. 56 धावांवर 17 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष अजूनही बाकी राहतंय. 1 धावावर मात्र रोखलं गेलं तर मात्र पुढील 2 षटकांमध्ये धाव संख्येचा डोंगर वाढू शकतो, परंतु तेवढ्याच पद्धतीने मात्र धावा खेचण्याचा प्रयत्न विस्फोटक फलंदाज अजय ज्याने मागच्या षटकार ठोकला होता. सुनील मात्र परिवर्तनात्मक चेंडू. जसा फलंदाज त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय का बघूया. पुढील चेंडूवर दुसरा चेंडू. स्टार्ट. यावेळेस मात्र मिस टायमिंग आणि विकेटचं प्रथम टर्निंग पॉइंट ऑन द मॅच. विस्फोटक फलंदाज बाद आणि अजयला मात्र तंबूत धाडतोय तो गोलंदाज सुनील. आणि विकेट क्रमांक 4 आपण पाहताय तो बिबो विकेट. बॅट्समॅनला प्रॉब्लेम नाही ना, आपल्याला काय. थँक्यू डीजे. आता मात्र षटकातील 2 चेंडूचा खेळ 1 धावा देत विकेट मात्र ऐन मोमेंटला टर्निंग पॉइंटला विकेट घेतली सुनीलनं. जयेश पाटीलनं जे प्लॅनिंग केलं होतं ते प्लॅनिंग मात्र यशस्वी पण आला. कारण या सामन्यामध्ये पाहिलं 91 धावांचं लक्ष होतं. पहिल्या षटकात 2 धावा देत मात्र धावा संख्या रोखली. ती होती ती धनंजय जाधवनं 3 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर मात्र विकेटचं गेम प्लॅनिंग कुठेतरी थांबलं होतं ते मात्र सुरू करतोय सुनील. 2 चेंडूवर 1 धाव 1 विकेट.
एक जबरदस्त गेम प्लॅनिंग मात्र पाहायला मिळतं देवा प्रतिष्ठानकडनं. श्री गणेश 11 वाडा संघाचे योगा मात्र क्रीजवर आहेत आणि मुजाहिद फक्की यांना मात्र धाडलं जातंय फलंदाजीला दीपेश घोलपकडनं. सामना अटीतटीचा करण्याचा प्रयत्न. 16 चेंडू 35 धावा. त्यामुळे षटकातील तिसरा चेंडू सुनील टू योगा. नाईस शॉट. स्ट्रेट फटका. एक सुरेख फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि त्या कॉलिंगने मात्र थ्रो येतोय आणि स्तुती मात्र चांगल्या पद्धतीने करता. वेल प्लेड मात्र जयेश पाटील अमित यांना. एक परिवर्तनात्मक क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत फळकर अंकित होते ती 57 धावांवर. षटक आपण पाहताय 6वं षटक. 3 चेंडू समाप्त झाले. 4था चेंडू सुनील यांचा सामना करतोय तो मुजाहिद फक्की. नाईस बॉल. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. निर्धाव चेंडू. 4था चेंडू डॉट बॉल. एक जबरदस्त आत्मविश्वास भेदक मारा हाताळला जातोय सुनील या गोलंदाजाकडनं. अनुभव मात्र सातत्याने संयमानं विचार विनिमय करून चेंडूमध्ये मात्र बदल करतायत आणि मुजाहिद फक्की मात्र बीट झालेले आहेत. षटकातील 2 चेंडू बाकी. याभ्यास मात्र लाईन तंत्रज्ञान गोलंदाजी केली जाते का बघूया. पंचांचा इशारा अतिरिक्त धावेचा येतोय. व्हाईट बॉल. 1 धाव फळक मात्र पुढे सरकतोय एका धावेने. तर धाव संख्या अमोल तिवारी मला सांगतायत 58 धावांवर. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलेले ते 4 चेंडूंमध्ये 1 विकेट घेतली ती सुनीलनं. हॅट्स ऑफ. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. दरम्यान षटकातील 5वा चेंडू. वॉट बैटिंग. यहाँ पे गेंद निकली बंदूक की गोली. आज स्विफ्ट आरो मुजाहिद ऑन फायर. वीवो 6. आणि 64 धावसंख्या फळकावर अंकित होते. 6व्या षटकाची 5 चेंडूचा खेळ होतोय. आत्ता मात्र अंतिम चेंडू असेल आणि 13 चेंडूंमध्ये विजयासाठी धावांचं लक्ष्य 27 धावा. 13 चेंडू 27 धावा. नक्कीच मोठ्या फटक्याची गरज होती ती श्री गणेश 11 वाडा संघाला. तो षटकार मात्र पाहायला मिळाला आणि हा चेंडू खूप महत्वाचा या सामन्यामध्ये कारण 13 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष्य. काफी रोमांचक मैच. इस गेंद के ऊपर डॉट निकालना, विकेट निकालनी है, यही कॉल कर रहे जयेश पाटिल सुनील को कॉल करते हुए. क्या होगा मैच में या मुजाहिद इस बार फिर से खेलेंगे. बेहतरीन यहाँ पे गेंद डाल दी. इस बार डॉट किया. कोई मौका नहीं दिया बल्लेबाज को. डॉट करके दिखाई और इसके बाद रहेंगे 12 गेंदे और 2 ओवर के जो खेला जाएगा क्रिकेट वो देखना रहेगा क्योंकि अच्छी क्रिकेट यहाँ पे देखने को मिलती है तभी तो WPL यादगार रहती है. आप सुनेंगे संगीत फिर सेंगे मैच में. काफी रोमांचक मैच. थैंक यू से एक जबरदस्त षटकार बघायला मिळाला. 1 विकेट सुद्धा. तोडीस तोड सामना आहे. अजूनही खेळ बाकी आहे आणि महत्वाचं 5 जब पाहता आपण जयेश पाटील यांनी षटक हाताळलं होतं आणि खास करून धावा दिल्या होत्या त्या 14 धावा. परंतु ज्या विद्यमान मात्र पाहिले तर पहिलं षटक प्रगतीपथावर. त्यानंतर मात्र सुरेखरित्या धावा 8-10 या स्वरूपामध्ये देण्यात आल्या आणि आता मात्र 5वं षटक हे खूप महत्वाचं राहील आणि गोलंदाजावर मात्र आणला ते अमितवर. आतापर्यंतचा यशस्वी गोलंदाज देवा प्रतिष्ठानचा ज्यानं अनेक फलंदाजांना जाग्यावर उभं ठेवलेलं या WPL लीगमध्ये आणि अमितवर जबाबदारी मात्र यावेळेस पाहायला मिळते देवा प्रतिष्ठानकडनं. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 23 धावा. बघूया 12 चेंडू 23 धावा. हे षटक खूप महत्वाचं या सामन्यामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहताय तर लेजंड क्रिकेटर ज्यांनी 27 धावांचं लक्ष्य अलर्ट राहायचंय. स्कोरर 3 वेळा मी बोललो आपण अलर्ट राहायचंय. दरम्यान षटकातील पहिला चेंडू.
यावेळेस सुरेख फटका, यावेळेस मात्र चेंडू लाभ होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण मध्ये बघायला मिळतोय मिड ऑफला आणि एक धाव. कॉलिंग यस नो मध्ये खूप काही दडलेले क्रिकेटमध्ये. आणि यावेळेस मात्र उमर फकीर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. आता मात्र धावांचं लक्ष राहते. 11 चेंडू आणि 26 धावा. अमोल तिवारी स्कोरर या WPL साठी चांगली भूमिका पार पडतायत. एक उत्कृष्ट गुणलेखक. दरम्यान षटकातील अजून एक चेंडूचा खेळ बाकी 5 चेंडूंचा. सांख्यिक पाहिले तर 11 चेंडूंमध्ये विजयाचं लक्ष असेल ते 26 धावांचं. रोखेल का अमित या 5 चेंडूंमध्ये विकेट घेऊन दबाव ठेवेल का की उमर फाकी या सामन्याला कलाटणी देणार. फुल टॉस चेंडू आणि यावेळेस मात्र हवेमध्ये चेंडू. एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय आणि धाव फलक या 2 धावांनी पुढे सरकतोय. 67 धावांवर. षटकातील पाता पाता 2 चेंडूचा खेळ. या दोन चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करतोय. मोठ्या फटक्यांपासून कुठेतरी दूर ठेवतोय. विकेटचा प्रयत्न करतोय आणि त्या विद्यमाने आता मात्र विजयासाठी 10 चेंडू आणि 24 धावा. 10 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष अजूनही उभं राहत आहे. फुटा चेंडू गलती कर बैठे यहाँ पर और उमर फक्की ने यहाँ पे 6 डाल दिया. 6 रन के लिए मुजाहिद फक्की याद दिलाते हुए उमर फक्की की. थैंक यू डीजे. बीच में काफी संघर्ष यहाँ पे. क्या बोला ना 23-24 और इस बार क्या होगा. विकेट निकाली और जाना होगा इस बार मुजाहिद फक्की को. काफी परफेक्ट डिसीजन अंपायर्स का. डीजे थँक्यू डीजे. आणि फलंदाज पडून द्यायचे आहेत आणि थर्ड हंपायरकडे मात्र मागणी करताय श्री गणेश 11 वाडा. आणि कमिटीचा निर्णय नो थर्ड अंपायर. नाही saying that ठाकरे सर is to choose the third umpire. No third umpire. विकेट. आणि यावेळेस जर पाहिलं तर मोठा हादरा बसतोय ना. फलंदाज पाडून द्यायचे त्वरित. बी फास्ट. एक जबरदस्त मारा. एक भेदक गोलंदाजी. ज्या फलंदाजांनी षटकार ठोकला त्या फलंदाजाला मात्र बाद केलं जात आहे. सामन्याला कलाटणी. प्रत्येक चेंडूवर सामना प्रेक्षकांना देखण्याजोगे पाहायला मिळतोय. सामना अजूनही स्थिर आहे. जेव्हा षटकार बसतो त्यावेळेस सामना झुकेल असं वाटतं श्री गणेशकडे. जेव्हा विकेट पडेल त्यावेळेस सामना झुकेल असं वाटतं देवा प्रतिष्ठानकडे. पण सामन्याची लय, सामन्याची आकर्षणात्मक अजूनही मोठी गोष्ट बाकी आहे की चेंडू अजूनही बाकी. त्या षटकातील ते 2 आणि पुढील अजून एक षटक बाकी आहे. म्हणजे 8 चेंडूंमध्ये विजयासाठी धावांचं लक्ष आहे ते 18 धावांचं. बघूया 8 चेंडू आणि 18 धावा. 8 चेंडूमध्ये 18 धावांचं लक्ष आहे. अमितनं मात्र विकेट घेतलेली आहे. षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. 5वा चेंडू काय घडेल या चेंडूवर. नाईस शॉट. या व्यास मात्र एक्स्ट्रा कव्हरला. एक चांगलं क्षेत्ररक्षण. वॉट फिल्डिंग. एकच धाव. एक चांगलं तुल्य आणि 2-2 कव्हर मात्र पाहायला मिळतात जयेश पाटीलच्या मागे. ही मेहनत देवा प्रतिष्ठानची बघायला मिळते. आणि जोपर्यंत योगेश चौधरी लेजंड क्रिकेटर योगा मैदानामध्ये तोपर्यंत सामन्याची कलाटणी कुठेही झुकू शकते. कारण भेदक गोलंदाजी देवा प्रतिष्ठानकडे सुद्धा आहे आणि तेवढ्याच पद्धतीने अनुभवाने मात्र
लेजंड क्रिकेट ज्यांना म्हटलं जातं तो म्हणजे योगेश चौधरी. परंतु वेळ आणि खेळ या बाजू खूप महत्वाच्या क्रिकेटच्या. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धावा. व्हॉट बॉलिंग शॉर्ट बॉल, सुरेख गोलंदाजी यावेळेस मात्र डॉट बॉल. गेम प्लॅनिंग एस्ट्रेटचा जयेश आणि अमित मधली सक्सेसफुल. निर्धाव चेंडू हाताळला. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू 17 धावा. काय घडेल या मॅच मध्ये? द गेम ऑफ द क्रिकेट, ग्लोरियस अनसर्टन्सी. मधुरमय संगीत, अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटचा. डीजे डीजे थँक्यू डीजे. दरम्यान सामना आपण पाहता देवा प्रतिष्ठान वर्सेस श्री गणेश 11 वाडा या दोन संघांमध्ये जुजबी झुंज. एक फाईट, एक लढत, एक संघर्ष, दो कायमस्वरूपी प्रत्येक षटकामध्ये पाहायला मिळाला. आतापर्यंत विकेट पटकवल्या त्या देवा प्रतिष्ठानच्या गोलंदाजांना. 3 विकेट धनंजयनं, 1 विकेट मिळाली ती सुनीलला आणि 1 विकेट अमितला. अशा तऱ्हेने 5 विकेट गमावतोय श्री गणेशजी 11 वाडा संघ. आणि धाव संख्येची गरज आता मात्र 91 धावांचं लक्ष गाठताना 17 धावा, 6 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष मात्र बाकी राहते. बॉलिंग मार्कवर स्वतः गेम प्लॅनर. एक चाणक्य चतुर खेळाडू. आतापर्यंतचा मजबूत अनुभव गोलंदाजीचा. फलंदाजाच्या बुद्धीशी खेळणारा गोलंदाज म्हणजे जयेश पाटील. स्ट्राईक केला फलंदाज आपण पाहतायत तेजस. फुल टॉच बॅटवर आणि यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण. फसवलं होतं जयेश पाटीलने, परंतु कॅच सुटला. सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. आणि यावेळेस मात्र तेजस सज्ज ठरतोय. 4 धावा कव्हर करतोय. 5 चेंडूत विजयासाठी आता मात्र लक्ष राहतंय 13 धावा. 13 धावांचं लक्ष. विकेटचं टार्गेट ठेवलं कारण जयेश ज्या पद्धतीने तेजस गेले असते तर नवीन फलंदाज आला असता, 2 बॉल काढायला मिळाला असते. या गनिमी काव्याने होते ते जयेश पाटील, परंतु गनिमी काव्याला प्रत्युत्तर ठोसा चौकार ठोकला होतोय. नाईस बॉल, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. यावेळेस मात्र परिवर्तनात्मक शॉर्ट बॉल चांगल्या पद्धतीने बाउन्स केला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अनेक मॅचेसमध्ये या वाडा तालुक्यामध्ये जयेश पाटीलला जाणलं जाते. 4-4 धावा, 5-5 धावा शेवटच्या षटकामध्ये. गटातील सामना असो वा फायनलचा रोखणारा गोलंदाज आहे. ती मात्रचा कलाटणी आता मात्र देण्याचा प्रयत्न तेजस करणं पाहायला मिळतोय. जे गेम प्लॅनिंग दीपेश गोलप, हॅट्स ऑफ. तेजसला ज्या पद्धतीनं फलंदाजीसाठी मागे ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा फायदा श्री गणेश 11 वाडा संघाला होतोय. परंतु तेवढाच धूर्त चाणक्य गोलंदाजावर षटकार ठोकतो तो तेजस. आणि अजूनही 3 चेंडू बाकी. अजूनही सामना स्थिर आहे कारण 3 चेंडू 7 धावांचं लक्ष आहे. परंतु ज्या पद्धतीने 10 धावा 3 चेंडूत कव्हर केल्यात तेजसने, एक जबरदस्त लाजवाब फलंदाजी. षटकातील 4था चेंडू, काय घडेल या चेंडूवर? यावेळेस मात्र 1 धाव मात्र निश्चित मध्ये. दुसरा धावाचा प्रयत्न केला तो. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, वॉट अ फिल्डिंग अमित. एक जबरदस्त अमित कडे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 4 चेंडू समाप्त होत आहेत. धाव संख्येची गरज विजयासाठी 6 धावांची. 2 चेंडू आणि 6 धावा. लेजंड क्रिकेटर योगेश चौधरी, ज्यांनी आतापर्यंत या 91 धावांचा पाठलाग करताना वैयक्तिकरित्या खेळी. बघूया दरम्यान 2 चेंडू आणि 6 धावा. दरम्यान 2 चेंडू आणि 6 धावा. यावेळेस जर पाहिलं आपण तर रोल मात्र चेंडू होतोय. अनुभवानं संपन्नित दोन्ही खेळाडू होते. सिनियर योगा चौधरी आणि अनुभव, ज्यानं क्रिकेटमध्ये वाडा तालुक्यात अनेक सामने ज्या पद्धतीनं दबावात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हॅट्स ऑफ तेजस, ज्यानं या सामन्याला कलाटणी दिली होती. परंतु यावेळेस सज्ज ठरतोय. हवी झाला या चेंडूवर तो जयेश पाटील. अटीतटीचा सामना. 1 चेंडू 6 धावा.
षटकाराची गरज विजयासाठी. 1 चेंडू 6 धावा. फास्ट घाई करायची जरा. सर्व क्षेत्ररक्षकांनी लक्ष गोलंदाजाकडे द्यायला हवं. घाई करायची. बघूया अंतिम चेंडू. 1 चेंडू आणि 6 धावा. यावेळेस मात्र सीमा पार. लेजंड क्रिकेटर योगा चौधरीनं केली धमाल. श्री गणेशजी 11 वाडा संघ विजयी होतोय. आणि जावेद मियादादची आठवण यावेळेस मात्र होते. क्या कमाल की बल्लेबाजी. यादगार रहेगा ये सिक्सर. श्री गणेश 11 वाडा को इनाम तो होना ही चाहिए. क्या देंगे इस बार. एक बेहतरीन बल्लेबाजी. जीत लिया मैच को योगा चौधरी ने.